त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला जे लाभलेले आहेत माननीय उज्ज्वल साठे, जे चिंतामणी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्या आदरणीय साठे सरांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावर कृपया स्थानापन्न व्हावं. आपण जोरदार टाळ्यांचा गजर करून आदरणीय साठे सरांचं स्वागत करूया. संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कोकण विभागाचे अध्यक्ष आदरणीय सचिन सावंत देसाई यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय उज्ज्वल साठे सरांची ओळख आपणास करून द्यावी. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज संभाजी ब्रिगेड बिझनेस कॉन्फरन्स 2021 उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आपल्याला तिसऱ्या सत्रामधले लाभलेले श्री उज्ज्वल साठे आपल्याला संबोधित करणार आहेत. त्या मान्यवरांची मी छोटीशी ओळख आपल्याला करून देतो. मी एकट्याने नोकरी करण्यापेक्षा आपल्या माध्यमातून इतरांनाही रोजगार निर्माण व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील व कृतिशील असणारे आदरणीय उज्ज्वल साठे सर आपल्या आजच्या या सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. सरांचे शिक्षण विजिटाय मुंबई येथून झाले असून त्यांनी सुरुवातीला महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीमध्ये 4 वर्ष, तर फोर्स मोटर लिमिटेड या कंपनीमध्ये 3 वर्ष मार्केटिंग विभागात काम केले. परंतु आपण स्वतःचे एक विश्व निर्माण केले पाहिजे या विचाराने 1996 साली त्यांनी चिंतामणी मोटर्स या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता चिंतामणी मोटर्स ग्राहकांना ब्रँड प्रमोशन आणि गर्दीच्या बाजारपेठेत थेट विक्रीसाठी मदत करतात. एवढेच नाही तर वाहने डिझायनिंग आणि बनवण्याचे काम देखील कंपनीमार्फत केले जाते. कंपनीमार्फत हायटेक ॲम्ब्युलन्स, मोबाईल ऑपरेशन थिएटर, ऑप्टिकल व्हॅन, डेंटल व्हॅन, कॅश व्हॅन, मोबाईल ATM सेंटर यांचे डिझायनिंग करून देण्यात येतात. चिंतामणी मोटर्स आज टाटा मोटर्स लिमिटेड, पॅजिओ व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे अधिकृत विक्रेते आहेत. त्याच कामामुळे आज या कंपनीचे ग्राहक संपूर्ण भारत आणि परदेशात देखील आहेत. आदरणीय साठे सरांना त्यांच्या या कामगिरीसाठी प्रतिष्ठित सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सकाळ न्यूज ब्युरो आणि लोकमत न्यूज ब्युरोतर्फे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आला असून इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनद्वारे सर्वोत्कृष्ट डिझायनर पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. सर आज अनेक ट्रस्ट आणि व्यावसायिक समुदायाशी संबंधित संस्थांमध्ये व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच व्यवसाय कार्यशाळांमध्ये अतिथी व्याख्याता म्हणून जातात. अशा यशस्वी उद्योजक व मार्गदर्शक असलेल्या साठे सरांचे या सत्रात मी सहर्ष स्वागत करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद देसाई सर. यानंतर माननीय उज्ज्वल साठे सरांचं संभाजी ब्रिगेडतर्फे कोकण विभाग अध्यक्ष सचिन सावंत देसाई आणि औरंगाबाद विभाग कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय उज्ज्वल साठे सरांचा सत्कार करत आहेत कोकण विभाग अध्यक्ष सचिन सावंत देसाई आणि औरंगाबाद विभाग कार्याध्यक्ष नितीनजी देशमुख. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. धन्यवाद सर. या सत्रामध्ये बिझनेस अँड बिझनेस या विषयावरती सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. उद्योग कुठला करायचा, तो शाश्वत कसा असला पाहिजे, तो आपल्या आवडीचा कसा असला पाहिजे, तो आपलं क्वालिफिकेशन, आपलं एरिया ऑफ इंटरेस्ट आणि मार्केट डिमांड ह्याला अलाइन कसा करायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपली क्रिएटिव्हिटी कशी असू शकेल. दुसऱ्याचं कॉपी करून आपण मोठं होऊ शकणार नाही, कारण कॉपी करून कोणीच मोठं होत नाही आहे. बिझनेस करत असताना कुठल्या गोष्टीचं अवधान पाडायचं, अकाउंट्स अँड फायनान्सची माहिती का पाहिजे, इतिहास आपल्याला का माहिती पाहिजे तर आपल्याला भविष्याचा वेध घेता येतो, असे कितीतरी मुद्दे त्याच्यामध्ये येऊन गेले. पण हे सगळं नॉलेज मिळत असताना हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं. नॉलेज तर आहे
पण प्रत्यक्षात आणायचं कसं, त्याचा नोहाऊ जो आहे हा बऱ्याच वेळा आपल्याकडे नसतो, किंवा जो काही असतो तो आपल्या व्यवसायाला अनुरूप असा कस्टमाइज करून ॲडॉप्ट कसा करायचा, इथं कुठेतरी थोडीशी गफलत होत असते. आमच्या घरामध्ये कधीच कोणी व्यवसाय केला नाही आणि एक व्यवसाय करायची उर्मी तर होतीच, पण हा व्यवसाय प्रत्यक्ष करणं आणि त्यात येणाऱ्या अडचणी ह्याच्यातनं ज्या 2007 बद्दल सगळेजण बोलले, रोहित दादा असतील, संतोष सर असतील, त्याच 2007ला आत्ताचं जे चिंतामणी मोटर्स आहे ते आम्ही विकायला काढलं होतं. त्याच जगदेकमध्येच्या काळामध्ये सकाळमध्ये जाहिरात दिली होती, चिंतामणी मोटर्स विकणं आहे, तो व्यवसाय आम्ही विकायला काढला होता. कारण आता आपल्याला जमणार नाही आणि आता परत नोकरी करू आणि वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला जातोच आपण, बिझनेस स्कूल्सला जातो, पुन्हा नोकरी करू, शिकवण्या घेऊ, असा एक विचार त्यावेळी बळावला होता. हे 2007 पर्यंत चिंतामणी मोटर्सचं एकूण त्याचा आपण इतिहास बघूया. 2008 पासूनचा आमचं मात्र पूर्ण काम करण्याची पद्धतच वेगळी झाली. आणि नेमकं त्यावेळी काय घडलं, त्यातनं मी काय शिकलो आणि मला असं जाणवलं की ह्याला कुठेतरी आपल्याला एका फॉर्म्युल्यामध्ये आणता येईल. तो फॉर्म्युला सगळ्यांसाठी एक यशाचा फॉर्म्युला म्हणून पण ठरू शकतो. नाहीतर होतं काय की आता आपण ज्या समाजाबद्दल नेहमी बोलतो की व्यवसाय करणारा समाज कुठला, आता आपल्याला माहिती असतं की पंजाबी असतील, सिंधी असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, त्यांच्याकडे ना एक मौखिक स्वरूपामध्ये लहानपणापासून जसं सांगितलं की डायनिंग टेबलवरती मुलांना पेढीवरती बसवण्यासाठी काहीतरी आमिष देणं, जसं आम्ही मंदिरात जात नाही मग तो भटजी काहीतरी आपल्याला खडी साखर दे, काहीतरी खायला दे, तिथे महाप्रसाद कर, असं करून आकर्षित करतो की ते आकर्षण वाढता वाढता इथं काहीतरी मिळतंय, मग त्या जाणीवेनं लहान मुलं जायला लागतात आणि मग मंदिरात जाणं एक ते रुटीन होतं, इट बिकम्स अ रिच्युअल. तसं ह्या समाजामध्ये ना वडीलधाऱ्यांपासून त्यांच्या DNA मध्येच व्यवसाय कशा पद्धतीने करायचा याचे काही मार्गदर्शक तत्व असतात, लिखित असतील किंवा नसतील, किंवा कदाचित आपल्यापर्यंत शेअर झाली नसतील. ही मार्गदर्शक तत्व आणि ह्याची शास्त्रीय बैठक जी काही आहे ही जर आपल्याला मिळाली तर कुठलाही समाज, कुणीही 100% व्यवसाय करू शकतो. तो व्यवसाय यशस्वी होईल हे छाती ठोकपणे मी सांगू शकतो. तो फॉर्म्युला, तो यशाचा फॉर्म्युला मी तुम्हाला आज देणार आहे. तुमचा मला अर्धा तास पाहिजे. हा अर्धा तास तुमचं आयुष्य बदलून टाकेल. याच्यातले काही फॉर्म्युले कदाचित तुम्ही वापरत पण असाल, पण तुम्हाला माहिती नसेल की ते हेच आहे आणि मला काय लागू पडतात. या अर्धा तासात आपण जे काही शिकणार आहोत इट्स अ सायन्स. सायन्सचा अर्थ 2+2 4. हे पुण्यामध्ये पण होतं, न्यूयॉर्कमध्ये पण होतं आणि सिडनीला पण होतं. यू कॅनॉट चॅलेंज. सगळ्या बिझनेस मॅनेजमेंटच्या स्कूल्समध्ये, पुस्तकांमध्ये आणि सगळ्या समाजामध्ये जे आज पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतायत त्यांच्यामध्ये हे फॉर्म्युले वापरले जातात. हे काय माझा स्वतःचा शोध आहे का? माझा स्वतःचा शोध नाही आहे. ज्या अनुभवातनं, ज्या परिस्थितीतनं टक्के खात मी इथपर्यंत पोहोचलो. आणि आज तर शिक्षक दिन आहे, मला असंख्य गुरु गाठ पडले. यापुढे आपला सगळ्यांचा जर संबंध येईलच. मी मगाशी आपले जाधवराव साहेब त्यांच्याशी बोलत होतो आणि मला असं वाटलं त्या क्षणी की आता जेवढे काही ते आपण 100 जण आहोत ना, त्या 100 जणांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप करायचा. आज 5 सप्टेंबरला आज आपले व्यवसाय, आपली टॉपलाईन काय होते, बॉटम लाईन काय होते, ही जर आपण ठरवली आता किंवा सांगितली किंवा नाही सांगितली, ती स्वतःशी तरी डायरीत लिहून ठेवली. आणि आता आम्ही जे काही तुमच्यासमोर बोलणार आहोत किंवा याच्यानंतर पण काही बघते आहेत, 5 सप्टेंबर 2022ला जेव्हा पण परत भेटू त्यावेळी तुमच्या व्यवसायामध्ये किती वृद्धी झालेली असेल, 2x असेल, 5x असेल, 10x असेल, त्याच्यासाठी काही फॉर्म्युला तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहेत. त्यात मी तुम्हाला अर्ध्या तासात शेअर करणार आहे. तुमचा व्यवसाय किती वाढवायचा ह्याला लिमिट्स नाही. स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट. इट इज ऑल अबाउट द माइंडसेट. आपल्या माइंडसेटला आपण जर स्वतःच जर गवसणी घालणार असू, स्वतःच जर त्याच्यामध्ये अडसर होणार असू, तरच हा व्यवसाय आपला वाढणार नाही. तर आपल्याला आपले कोणी हातपाय बांधलेले नाही आहेत, आपल्याला मोठा होऊ नकोस असं कोणी शाप दिलेला नाही आहे. आणि जे काही आपण इथे आहोत ह्याने आत्तापर्यंत काही मर्दुमकी घासू दे, तलवारीची आग जोरावरती, ह्याच्यानंतरची आपली शस्त्रात आपल्याला बदलायची, विचार करण्याची पद्धत बदलायची आणि तेच विचार आपल्याला काहीतरी नवीन दिशा देणार आहे. आता यापुढे आपल्याला स्वतःला काही उत्तर जर शोधायचे असतील तर त्याच्यासाठी स्वतःशी काही प्रश्न पण विचारले पाहिजेत. आता ज्या काही PPTs तुमच्यासमोर येतील, ह्या ज्या 5 स्लाईड आहेत, या 5 स्लाईडमध्ये शाश्वत उद्योगाची उभारणी करत असताना त्याचा पर्पज जो काही आहे संतोष पाटील सरांनी सांगितलेला, तो तुम्ही आधी लिहून काढा. व्यवसाय का करायचा आहे,
व्यवसाय करण्याची कारणं काय? मला कोणी बॉस नको आहे, मला स्वतंत्र विचाराने काहीतरी करायचं आहे, मला लिगसी निर्माण करायची आहे, पुढच्या पिढीसाठी काही करायचं आहे, किंवा परंपरेने आलेला बिझनेसच वाढवायचा आहे, अशी काहीही कारणं असू शकतील ज्याचं मूळ तुमचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे, कुठल्या वातावरणात तुम्ही आलेला आहात, तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये राहता, अशा त्याला बऱ्याचशा गोष्टी त्या निगडीत असणार आहेत. एकदा तुमचा तो पर्पज निश्चित झाला ना की त्याच्यानंतर आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर ह्या प्रवासाला तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का? ह्या प्रवासाला आपल्याला जिथं जायचं आहे त्याची ध्येय निश्चिती तुम्ही केली आहे का? म्हणजे असं की इथून तुम्ही स्वारगेट स्टेशनवरती गेलात आणि खूप बसेस जर उभ्या असतील, एक इंदापूरला जाणारे असेल, एक साताऱ्याला जाणारे असेल, एक कदाचित आणि कुठेतरी ठाण्याला जाणारे असेल, पण तुम्हाला जर माहितीच नसेल की आपल्याला कुठं जायचं आहे तर तुम्ही कुठल्या बसमध्ये बसाल? जर तुम्हाला कुठे जायचं जर माहितीच नाही आहे तर तुम्ही कुठल्या बसमध्ये बसणार? का ज्या बसमध्ये मला तिथे माझा शेजारी बसला होता, मित्र बसला होता, मी पण त्याच्यासोबत बसलो आणि आमच्या आयुष्याचा जो प्रवास आहे हा असा दिशाहीन झाला. तो दिशाहीन होता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला टार्गेट्स सेट करायचे. ते टार्गेट तुमच्या मनात जे असतील ते आता तुमच्या समोरच्या डायरीमध्ये लिहून टाका. आत्ताचं सगळं सेशन हे टोटली इंटरॅक्टिव्ह आहे. कदाचित मी तुमच्या इथे येईन, तुमच्यामध्ये बोलेन, मी तुमच्यातलाच आहे. अक्षरशः संपल्यानंतर रसातळाला गेल्यानंतर विकण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं. दोनच गोष्टी होत्या. एक कॅमेरा, ज्या कॅमेऱ्यावरती मी 93, 94, 95ला बेस्ट फोटोग्राफीचे अवॉर्ड्स घेतले होते. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्याचे फोटोग्राफ्स नॅशनल लेवलला लागले होते. मी त्यावेळी सुद्धा फ्रीलान्स फोटोग्राफी करत होतो, PTIसाठी करत होतो, BTसाठी करत होतो, महिंद्रासाठी करत होतो, मेट्रो शोसाठी करत होतो. हा सगळा माझा छंद व्यवसायामध्ये रूपांतरित करायचा का अशा क्षणी ज्यावेळी मला फोर्स मोटर्सनी सांगलीला डीलरशिप देऊ केली तर मी सांगलीला आलो होतो. तो कॅमेरा आणि कॅनेटिक होंडा MH03 पासिंगची दोनच गोष्टी आम्ही घेऊन आलो होतो. त्याच्यातली कुठली गोष्ट विकायची तर ॲटलीस्ट स्कूटर विकली तर सायकलवरनं जाणं सांगलीत कितपत योग्य होईल माहिती नाही. स्कूटर तर असू दे, विकून फार पैसे मिळणार नाहीत. त्यावेळी मी तो कॅमेरा विकून टाकला होता. पण 2008 नंतरचं मात्र जे काही घडलं ते विस्मयकारक होतं. त्याच याच्यावरती आता मी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कुठे पोचायचं आहे. तो आकडा लिहा. जे काही आपण बोलणार आहोत तिथे शब्दांच्या फुलबाज्या असणार नाही आहेत, ते सगळ्या फिगर्समध्ये असणार आहे. लेट अस टॉक इन फिगर्स. व्यवसाय करताना खूप सुंदर होतं, खूप छान होतं, मस्त वाटलं, भारी वाटलं, भरपूर धंदा केला, खूप नफा झाला. शब्द उपयोगी पडणार नाहीत, इथं अंकच उपयोगी पडणार आहे. आपल्याला ह्यापुढे एकमेकांशी बोलताना फिगर्समध्ये बोलायचं आहे. इट शुड बी मेजरेबल. इफ इट इज नॉट मेजरेबल, इट इज नॉट मॅनेजेबल. त्यामुळे आपल्याला आपला बिझनेस मॅनेज करायचा असेल, लोक मॅनेज करायचे असतील, प्रोसेस मॅनेज करायचे असतील तर त्यांना आधी मेजरेबल बनवायचं आहे. ओके, तर सगळे तयार आहात? फिगर्स लिहून ठेवतात तुम्ही? त्या फिगर्स 5 सप्टेंबर 22ला पुन्हा एकदा ते डायरी काढून बघायचं आहे आणि त्याच्यानंतर म्हणायचं की वर्षभर मी काय काय केलं आहे. आता तसं करायचं नाही आहे. 5 सप्टेंबर 22ला जी फिगर आपल्याला अचीव्ह करायची आहे तर 4 सप्टेंबरला काय पोझिशन होती, 3 सप्टेंबरला काय होती, 1 सप्टेंबरला काय होती. 365 दिवसाचं आता आपल्या समोर कॅलेंडर पाहिजे. 365 दिवसाचं कॅलेंडर, 1 वर्षाचं, 4 क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4. एका क्वार्टरमध्ये 3 महिने, M1, M2, M3. 1 महिना, W1, W2, W3, W4. वीक 1, वीक 2, वीक 3, वीक 4. 1 आठवडा. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस. असं प्रत्येक दिवसात काय मी करणार आहे, मी कुठे पोहोचणार आहे, त्यावेळची काय परिस्थिती असेल याचं रिव्हर्स कलेक्शन करायचं आहे. स्टीफन कोव्ही म्हणतो लेट अस बिगिन विथ द एंड इन द माइंड. त्याचा शेवट काय असेल हे गृहीत धरूनच मला माझ्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात करायची आहे. तर आज हा नवीन विचार आणि नवीन दिशा हीच असणार आहे की मला काय अचीव्ह करायचं ते मी पहिल्यांदा फिक्स केलं आणि तिथे आता मी माझ्या प्रवासाची सुरुवात करतोय. त्या प्रत्येक दिवसावरती माझं लक्ष आहे. असं किती दिवस करायचं आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. संतोष सरांनी किती दिवस सांगितलंय? 1000 दिवस. तुमचाच नाही, तुमच्या कुटुंबाचा नाही, सगळ्या समाजाचा आपल्याला काय पालट करायचं आहे आणि तो होणार ही काळ्या दगडाची रेग आहे. त्याची सुरुवात आज फार झकास झाली आहे. प्रवीण दादासाठी जोरदार काळ्या दगड. नेक्स्ट, जर्नी ऑफ द बिझनेस. जर्नी ऑफ द बिझनेसमध्ये माझ्यापुरतं जरी बोलायचं म्हटलं तरी मी आधी एम्प्लॉईज होतो, नंतर मी माझ्याच व्यवसायामध्ये नोकरी करायला लागलो, सेल्फ एम्प्लॉईड झालो. म्हणजे तेच की सकाळी उठून शटर उघडणं,
स्वतःच सगळी साफसफाई करणं, या सगळ्या गोष्टी तिथे सजवलं. मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मार्केटिंगमध्ये असणार रिजनल मॅनेजर म्हणून. नंतर आमच्या संपूर्ण टीमचं आम्ही इंटरनॅशनल हार्वेस्टर ज्यावेळी खरेदी केलं, US ला ट्रान्सफर झाली. तिघांची झाली, त्याच्यात मी पण एक होतो. IIM मधनं वगैरे आम्हाला सगळं त्याबद्दलचं ट्रेनिंग मिळालं होतं, सगळं झालं. माइंडसेट तयार झाला होता आणि वाटलं की आता ह्या सगळ्यांना US ला पाठवायचं आहे 5 वर्षासाठी. आणि त्यावेळी माझं स्वतःचं चालू करायचं ठरलंच होतं. सो आय रिझिग्नेशन दिल्यानंतर रिलीव्ह करण्याचा मधला काळ महिंद्राने 7 महिन्याचा घेतला. 7 महिने रिलीव्हच केला नाही. खूप वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली गेली, सगळं झालं. 3 पैकी 2 जण तर गेले, अजून महिंद्रातच आहेत आणि US मध्येच आहेत. मी आज तुमच्यासोबत आहे. आता हा जो सगळा बिझनेस चालू झाला तो एम्प्लॉईडमधनं सेल्फ एम्प्लॉईडमध्ये चालू झाला. फोर्स मोटर्समध्ये आलो. फोर्स मोटर्सने डीलरशिप देऊ केली. जर सांगली तुझा सेटअप झाला तर आम्ही तुला डीलरशिप देतो, या एका विश्वासार्थी मी सांगलीत आलो होतो. आता तिथे सगळं मी स्वतःच एक सर्व्हिस स्टेशन घेतलं भाड्याने, कारण स्वतःची जागा पाहिजे. तर NA प्लॉट पाहिजे. सांगलीत NA प्लॉट नव्हते, गुंठेवारी होते. NA नसले तर कर्ज मिळत नाही. अशा सगळ्याच्या 2 वर्ष गेले. तोपर्यंत एक सर्व्हिस स्टेशनमध्ये मी गाड्या धुवायचं पण काम करत होतो. 3-4 मुलं होती सोबत, मी पण असायचो. अमावास्येला आमच्याकडे ना गाड्या भरपूर यायच्या. अमावास्येला गाड्या खूप जास्त धुतात तिथे, त्याच्यामध्ये मी पण असायचो. डोक्याला असं कधी बांधायचं, असं पॅन्ट वरती पण घ्यायची, स्लीपर घालायची, गाडी खाली जायचं आणि गाड्या धुवायच्या. ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी भरायचं, टँकरच्या आतमध्ये उतरायचं, त्या आतून धुवून काढायचा. रिक्षा, त्याला काय मॅटिंग साफ करून द्या, कागदाने त्याचं सगळं स्क्रीन साफ करा. इतकं सगळं गोष्टी जे काही आहेत ह्या मुळातनं माझ्याकडनं होऊन गेल्या. आणि सुखवस्तू कुटुंबातनं आल्यानंतर हे सगळं कष्ट करण्याचं जे होतं, तो मला असं वाटत होतं की आपल्या तो व्यवसायाचाच एक भाग आहे आणि आपण काहीतरी शिकतोय. तर मी स्वतःच्याच त्या बिझनेसमध्ये, सो कॉल्ड बिझनेसमध्ये खूप बिझी होतो. सकाळी उठल्यापासून कॉम्प्रेसर चालू कर, पाईसला वरती घे, वॉशिंग कर, असा माझा तो सगळा बिझीनेसचा प्रवास चालू झाला होता. तिथं मी सेल्फ एम्प्लॉईड होतो. मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं आणखी कधीतरी एक स्टेप पुढे गेलो. ऑइल चेंज कर, सस्पेन्शन ओव्हरऑल कर, मग ॲक्सिडेंट जॉब कर. मग अशा काहीतरी माणसं घेतली, त्यांचं आम्ही मॅनेजर म्हणून मी काम करायला लागलो. मी जे काही माझ्या व्यवसायाशी तुम्हाला सांगतोय, कृपा करून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी त्याला कुठं संबंध जोडता येतो का ते बघा. तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना 8 वाजता जातो, शटर मी स्वतःच उघडतो, मी स्वतःच अगरबत्ती लावतो, मीच बंद करतो, हिशोब मी लिहितो. असं तुमचा काही प्रवास कुठे चालू आहे का, किंवा त्याच्या कुठल्या टप्प्यावरती तुम्ही आहात हे तुम्ही ताडून बघा. आणि त्याच्यानंतर काय घडलं, आणखी काही माणसं आली, थोडासा मी फ्री झालो. मग बाहेरची आकर्षण होती, वेळ मिळतोय, मग रोटरी क्लब जॉईन कर, हे कर. ह्याच्यामध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष जे व्हायचं ते होतच असतं. कारण बाहेर आपल्याला तिथे व्यासपीठ मिळतं, छान बोलतोय, लोक बोलवतात आणि आपण त्याच्यामध्ये रममान होतो आणि मग व्यवसायाकडे दुर्लक्ष पण होतं. कारण आपल्या मॅनेजरवरचा विश्वास पण वाढायला लागतो. त्याच्यासाठी काय करायचं हे पुढे येणारच आहे. पण त्याच्यानंतर आणखी काही मॅनेजर्स ठेवले त्याच्यावरती, मग मी आलो, मग मी जनरल मॅनेजर झालो. आणि असे मग आमचे युनिट चालू झाले. एक सांगलीमध्ये, बारामतीमध्ये, आता रत्नागिरी चालू झालं आणि ह्या 1 ऑक्टोबरला बेंगलोर होत आहे. मग त्याच्यासाठी मग आता मी CEO झालो आणि आमच्याकडे काही वेगवेगळ्या ठिकाणचे जनरल मॅनेजर यायला लागले. पण अजून माझा बिझनेस तसा राहिलेलाच आहे ना. अजून मी स्वतः जर तुम्हाला सांगतो, बिझनेस टू बिझनेस हा जो प्रवास आहे त्याच्यातला प्रत्यक्ष बिझनेस काय आहे, तो कसा करायचा, त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते आता आपण प्रत्यक्ष बघणार आहोत. मी स्वतः सुद्धा आता काही ठिकाणी CEO म्हणूनच काम करतोय, काही ठिकाणी CFO म्हणून काम करतोय. आणि मागच्याच आठवड्यात आम्ही एक फाउंड्री टेकओव्हर केली C युनिट होतं. घोरपडे आडनावाच्या माणसाने व्यवसायामध्ये कसं काय यशस्वी व्हायचं, तर चल मी पण त्याच्यामध्ये येतो म्हणून मी त्या फाउंड्रीमध्ये आता गेलेलो आहे आणि तिथे आता मी CEO म्हणून काम करणार आहे. तर आता माझा प्रवास हा इथे आहे, CEO, CFO, CEO आहे. आणि बिझनेसचा प्रवास मात्र सवंगड्यानो, मित्रांनो, आपल्याला आता एकत्र चालू करायचा आहे आणि सगळ्यांनी यशस्वी व्हायचं आहे. एकमेकांचे हात घट्ट धरायचे, कुणीही मागे राहता कामा नये. कुणाला कंटाळा आला किंवा तो काहीतरी दिशाहीन झाला तर आपण सगळेजण एकत्र येणार आहोत, एक कम्युनिटी तयार करणार आहोत आणि त्या सगळ्या कम्युनिटीने त्या आपल्या मित्राला जो कुठे ह्याच्या पुढे अपयशी होऊ घातला असेल तर वेळीच त्याला सावरायचं आहे आणि आपल्या सोबत घेऊन जायचं आहे. तर ह्या सगळ्या संघटनेवरचा बाकीच्यांचा विश्वास वाढेल. आज 100 जण आहोत, पुढच्या वेळी 200 असू, पुढच्या वेळी आपल्याला इथलं स्टेडियम विकत घ्यायला लागेल. म्हणजे स्टेडियम आपल्याला त्यावेळी भाड्याने घ्यावं लागेल. इतका हा सगळा आता आपला कम्युनिटीचा प्रवास जोमाने चालू व्हायला पाहिजे. इथं काहीतरी मिळतंय, इथं आल्यानंतर माझा फायदा होतोय आणि हा फायदा जो मला होतोय तो मी माझ्या समाजाला पण देणार आहे. हाच विचार आता आपल्याला सगळ्यांना मोठं करणार आहे. तयार सगळे? नेक्स्ट स्लाइड.
फॉर्मेशन ऑफ स्ट्रॅटेजी ऑफ द बिझनेस. कुठलंही युद्ध जिंकायचं असेल, एक तर खूप मोठं युद्ध जिंकायचं आहे किंवा छोटे छोटे युद्ध जिंकून मोठा विजय मिळवायचा आहे. हा ज्याच्या त्याच्या बिझनेसच्या साईजप्रमाणे, कृतीप्रमाणे करायचा विचार आहे. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असाल, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये असाल, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल, कशातही जरी असलात, ट्रेडिंगमध्ये असाल, तरी दोन पद्धतीने स्ट्रॅटेजी आखता येते. एक, मार्केटमध्ये मला नेमकं काय मिळतंय, ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये काय मिळतंय, किंवा माझ्याकडे मार्केटमध्ये देण्यासाठी काहीतरी आहे. दोन पद्धतीने स्ट्रॅटेजी आखता येते. पण मला हे नक्की माहिती पाहिजे, संतोष पाटील सरांचं तुम्ही परत एकदा ऐका, माझा कस्टमर कोण आहे? धाबा हा माझा कस्टमर आहे का? 5 स्टार हॉटेल हा माझा कस्टमर आहे? या हयातचा कस्टमर कोण आहे? हे त्यांना आधी माहिती होतं की माझा कस्टमर कोण आहे, हु इज माय टार्गेट कस्टमर. मग कस्टमर्स आपले जे काही असतात त्या कस्टमरपैकी काही कस्टमरचं सेगमेंटेशन पण आपल्याला करायला लागतं. B2B असेल, B2C असेल, कॉर्पोरेट्स असतील, रिटेल असेल, गव्हर्नमेंट असेल, इन्स्टिट्यूशनल असेल, ह्या सगळ्यांचं तुम्हाला सेगमेंटेशन करायला लागतं. आणि त्या प्रत्येकाच्या नीड बदलतात, प्रत्येकाचे नीड बदलतात, प्रत्येकाचे वॉन्ट बदलतात, प्रत्येकाचे डिझायर बदलतात, प्रत्येकाचे अनमेट नीड्स बदलतात. मला हे तर पाहिजे, पण हे पण मिळालं असतं तर बरं झालं असतं, आणि हे दिलं तर भारीच आहे राव, आता पुढच्या वेळेपासून मी इथेच येतो. अशा प्रत्येकाच्या नीड्स, रिक्वायरमेंट्स बदलत जातात. त्याच्या काय नीड आहेत त्याच्या आधी माझा कस्टमर कोण आहे हे नक्की मला माहिती पाहिजे. मग त्याच्या नीड मला माहिती पाहिजे, त्याला मी काय देऊ शकतो आणि ते बाकीच्यांपेक्षा कसं वेगळं असेल, त्याचा प्रॉडक्ट काय असेल आणि सर्व्हिसेस काय असतील. प्रॉडक्टचं पण डिझाईन असेल, सर्व्हिसचं पण डिझाईन असेल. हे मी कसं आधी करणार, हे सगळं आपल्याला लिखित स्वरूपात आपल्या व्यवसायाशी संबंधित आहे का, नसेल तर आपल्याला ह्या प्रत्येकाचं एक मॅन्युअल बनवायला लागणार आहे. 1 तास लागतो, व तो 1 तास केव्हा येईल आपल्या आयुष्यामध्ये, तो सुख येईल आणि तिथून खरी सुरुवात होणार आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला नवीन दिशा देतील, नवीन विचार देतील, याची मला खात्री आहे. जे काही मी प्रॉडक्ट त्यांना देणार आहे, ज्या काही मी सर्व्हिसेस देणार आहे, ते देण्याची कॅपॅबिलिटी माझ्याकडे आहे का. एकच वस्तू आहे, भले माझं किराणा मालाचं दुकान आहे, शेजारचं पण आहे, मी पण त्याला साबण देतोय, मी पण त्याला कधी शेंगदाणे देतोय, एकटाच मी देतोय. दुसरा कोणी आला, प्रवीण दादा आले, मला बिस्किटचं पुढे देतात, आता थांबा ना थोडं, त्याची पुडी बांधतो. दुसरा म्हणतो मला जरा 100 रुपये सुटे देते, थांबा जरा, त्याचे सुटे पैसे देतो. 2 जण अजून क्यूमध्ये आहेत. आणि माझ्या शेजारी आणखी एक दुकान आहे, त्याचं नाव कधी डीमार्ट आहे, बिग बाजार आहे. तिथे काय घडतं, इथे जे काही मी वस्तू देतोय तेच प्रोडक्ट तिथे पण मिळतंय, पण तिथे देण्याच्या कॉम्पिटन्सीज वेगळ्या आहेत, कॅपॅबिलिटीज वेगळ्या आहेत, वेगळ्या पद्धतीने त्याला डिझाईन केलं आहे. इथं प्रॉडक्ट महत्वाचं नाही आहे, प्रॉडक्ट तेच आहे. माझ्या किराणा मालाच्या दुकानात मिळणारा, पलीकडच्या डीमार्टमध्ये मिळणारा प्रॉडक्ट रिमेन्स सेम. इथे मिळणारा चहा, बाहेरच्या टपरीवरती मिळणारा चहा तोच आहे. पण चहा देत असताना काय व्हॅल्यूज ऍड केल्या आणि कोणाला मी ऍड्रेस करतो, तो कस्टमर फार महत्वाचा आहे. त्याच्यावरती हे केलेलं डिझाईन आहे. तर त्या कॉम्पिटन्सीज, त्या कॅपॅबिलिटीज माझ्याकडे आहेत का, नसतील तर मला कशा डेव्हलप करायच्या. म्हणजे माझा आधी ग्राहक कोण आहे, त्या ग्राहकाचे नीड्स काय, त्याला मी काय देऊ शकतो, आणि ते जे देत असेल ते देण्याची माझी पद्धत काय, किती वेगळी आहे, हाऊ डू आय डिफरन्शिएट मायसेल्फ फ्रॉम द अदर्स. ह्याच्यावरती आता हा सगळा पुढचा खेळ चालू होणार आहे. प्रोडक्ट आपण खूप काही बोलतो. मारुतीपासून मर्सिडीज पर्यंत कुठलंच प्रॉडक्ट हे वाईट नसतं. कुठलीच कंपनी बनवताना गाडी वाईट बनवत नाही. मारुतीतनं जरी मी इथनं गेलो कुठल्याही रस्त्यावरती, तर मारुतीच्या पाठोपाठ मर्सिडीज असेल, सिग्नल लागला तर ते पण थांबणार आहेत. मारुतीतनं प्रवास केला ते 100 किलोमीटरचं अंतर 100च राहणार आहे, मर्सिडीजबद्दल तेच राहणार आहे. पण तुमचा जर्नी, तो कम्फर्ट, त्याच्यातून तुम्हाला काय व्हॅल्यूज कस्टमरला द्यायच्या, सोशल स्टेटस द्यायचं आहे, फायनान्शियल स्टेटस द्यायचं आहे. हा डिफरन्शिएटिंग फॅक्टर जो आहे तो मारुतीला मारुती ठेवतो आणि मर्सिडीजला मर्सिडीज ठेवतो आहे. आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये हेच बघायचं की माझे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, त्यातला सगळ्यात मोठा कोण आहे, आणि तो मी जे गोष्टी देतोय त्याच्यापेक्षा जास्त किमतीला तो का देतो, लोक त्याच्याकडनं का खरेदी करतात, असं काय त्याच्याकडे वेगळेपण आहे, प्रोडक्टमधलं नाही. आपण नेहमी म्हणतो बघा, मी पण टेंडर भरलं, त्यांनी पण भरलं, टेंडरचे स्पेसिफिकेशन्स, डायमेन्शन्स, क्वांटिटी सगळं तेच होतं, पण तो L1 नव्हता तरी सुद्धा त्याच्याकडनं घेतलं, माझ्याकडनं का नाही घेतलं. तो कुठली गोष्ट जास्तीची देतो, व्हॉट इज दॅट डिफरन्शिएटिंग फॅक्टर, ह्याचाच फक्त आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिटरच्या स्ट्रेंथचा विचार करायचा नाही, कॉम्पिटिटरच्या स्ट्रेंथचा विचार करायचा नाही, कॉम्पिटिटरच्या विकनेसचा विचार करायचा. औरंगजेबाचं सैन्य किती मोठं आहे याचा शिवाजी महाराजांनी विचार नाही केला.
त्याच्या स्ट्रेंथचा विचार नाही केला, त्याच्या शक्तिस्थानाचा विचार नाही केला, त्याचं मर्मस्थान का आहे, त्याचे विकनेसेस का आहे, त्याला इथं जर मी आणलं जंगलामध्ये पहाडांवरती आणलं तर त्याच्या सैन्याला मी कसं झेरीस आणू शकतो आणि त्याचा नायनाट करू शकतो हे त्यांनी आधी बघितलं होतं. त्याच्याकडचे असलेले हत्ती, घोडे, उंट इथं चालणारच नाही आहेत, डोंगराळ भागात चालणार नाही आहेत, मैदानात आम्ही त्याला मारू शकत नाही तर त्याला आम्ही पहाडातच आणलं पाहिजे. त्याचे विकनेसेस माहिती पाहिजेत, कॉम्पिटिटरचे विकनेसेस माहिती पाहिजेत. स्ट्रॅटेजीतला पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्या स्ट्रेंथ्स माहिती पाहिजे. त्यामुळे मला माझा आता ग्राहक माहिती आहे, ग्राहकाच्या गरजा मला माहिती आहे. PUV शब्द लिहिलेला आहे, परसिव्ड युजर व्हॅल्यू. परसिव्ड म्हणजे काय? इट्स अ परसेप्शन. मला वाटतं, मला असं वाटतं, ग्राहकाला वाटतं, त्याचे तो पैसे देतोय. ग्राहकाला वाटतं की मर्सिडीज घेतल्याने माझं गावातलं स्टेटस वाढणार आहे. मर्सिडीज म्हणतं का तसं? मर्सिडीज काही क्लेम करतं का? मर्सिडीज काही क्लेम करत नाही. मी म्हणतो मी गावचं पाटील आहे, पहिली मर्सिडीज माझी यायला पाहिजे, पोराच्या लग्नामध्ये मर्सिडीज दिसली पाहिजे, त्याच्यामुळे माझं सोशल स्टेटस वाढणार आहे, असं त्या गावच्या पाटलाला किंवा XYZ कुणाला वाटतं. आपण पाटील शब्द वापरू नये, संतोष पाटील सरांना परत मला भेटायचं नंतर बाहेर आले. त्या व्यक्तीला वाटतं की ती गाडी घेतल्याने माझं स्टेटस वाढणार आहे. हे परसेप्शन आहे, हा आभास आहे, इट्स अ इल्युजन. ते देण्याचे प्रयत्न करतात. मर्सिडीज त्याचे 60 लाख रुपये घेतात. मर्सिडीज घेतल्याने 100 किलोमीटरचं 90 किलोमीटर होणार नाही. गावात न जाताना म्हशीच्या पाठोपाठच मर्सिडीज पण जाणार आणि मारुती पण जाणार आहे. मर्सिडीज काही उडून जाणार नाही आहे. इट्स अ परसेप्शन. त्या परसेप्शन्स, त्या व्हॅल्यूज तुम्हाला क्रिएट करायच्या आणि त्याच्यासाठीची कॉम्पिटन्सी आपल्याला क्रिएट करायची आहे. नेक्स्ट लाईन. मला खात्री आहे किंवा मला असं वाटतं की तुम्ही जर हा ट्रँगल काढून त्याचा लिहाल आणि मला तर असं संयोजकांना सांगायचं की हे जे आहे ना त्याची PPT आपल्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना शेअर पण करा. हे बऱ्याच वेळी तुम्ही बसाल तर तुमचं बिझनेस प्लॅन आपोआप तयार होणार आहे आणि किती एक्स तुम्हाला जायचं आहे त्याचे मल्टिप्लिकेशन्स, मल्टीफोल्ड्स आपोआप तयार होणार आहे. आणि काही मदत लागली तर आपल्यातच एक जसे संतोष सर वगैरे आहेत, एक छोटी टीम करून ह्या सिस्टीम मॉनिटर पण आपण करू की त्यांचा व्यवसाय कसा वाढेल आणि कुठे अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. असं नाही म्हणणार की तुम्ही व्यवसाय करा, आम्ही पाठीशी आहोत, आम्ही सोबत आहोत तुमच्या, काळजीच करू नका. अप्रोच टू द स्ट्रॅटेजी. बघायचा दृष्टिकोन. एकाच गोष्टीकडे लोक खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. दृष्टिकोन काय सांगतो? मगाशी सांगितलं तेच, काही वेगळं नाही आहे. एका बाजूला इनसाइड आउट, माझ्याकडे देण्यासारखं काहीतरी आहे. मग माझ्याकडे जे देण्यासारखं आहे, एक तर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ते घ्यावं, याच्यासाठी तुमची टेस्ट कशी कल्टिवेट करायची, काहीतरी वेगळं कसं द्यायचं. ओप्पो विवो काय करतात बघा. आता फोन बद्दल कोणी बोलत नाहीये, आता कॅमेराबद्दल सगळे बोलतात, फीचर्स बद्दल सगळे बोलतात, त्याच्या बेनिफिट्स बद्दल सगळे बोलतात. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी वेगळं देतोय ज्याचे तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. असं काहीतरी नवीन नवीन मार्केटमध्ये आणणं आणि ते आणण्याची कॅपेबिलिटी असणार. ती कुठली कॅपेबिलिटी? तर डिझाईन कॅपेबिलिटी आहे. आता पहिला मुद्दा जर घेतला तर फ्युचर मार्केटचा स्टडी. आपण कुठे जातो का? इनसाइड आउट. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. क्रिएट मार्केट ट्रेंड. मार्केटचे ट्रेंड मी क्रिएट करणार आहे. मी काहीतरी असं तुमचा शर्ट आहे तर असं इथून कट करणार आहे, त्याला काहीतरी दाखवणार आणि मग आमिर खानला पहिल्यांदा लोकांसमोर आणणार आणि आमिर खानचे फॉलोअर जेवढे असतील ते सगळे माझा शर्ट घेणार आहेत. सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. ट्रेंड मी आणतोय. आय एम अ ट्रेंड सेटर. दुसरा प्रकार असू शकतो आयडेंटिफाय पेन एरिया. मी ज्या ठिकाणी जातो तिथे गेलं तर मला कळतं की इथे काहीतरी मिसिंग आहे, ज्याचा लोकांना त्रास होतोय. तो त्रास जर मी दूर करू शकलो तर हा माझा बिझनेस होणार आहे. गावामध्ये गेलो, बायका घागरीनं पाणी घेऊन चालल्यात, त्या ठिकाणी मी पाण्याचा व्यवसाय करू शकतो. पाणी विकत मिळतं. खेड्यापाड्यामध्ये सुद्धा लोक म्हणतात बिस्लेरी द्या, भले ऑक्सिरीच असेल, किनले असेल, काही असेल, लोक म्हणतात बिस्लेरी द्या. तिथं पण पाणी विकता येतं. लोकांचा पेन एरिया कळला तर त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन देता येतात. तिसरं याच्यामधलं एक असं आहे की डिझाईन कॅपेबिलिटी. तुम्हाला संपूर्ण बिझनेस मॉडेल तिथलं डिझाईन करता येतं आणि लोक, पीपल रिस्पॉन्ड टू युअर डिझाईन. तुम्ही तसे प्रॉब्लेम्स क्रिएट करता किंवा तसा एक हाईप क्रिएट करता आणि मग सांगता की हे सगळे प्रॉब्लेम आहेत, हे सोडवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये किंवा हे सोल्युशन्स माझ्याकडे आहेत, तुम्ही हे केलं की तुमचं होईल. बघा सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, अवर्षण आहे. आता आपण सगळ्यांनी मिळून काय करूया, एक 500-500 रुपये गोळा करू आणि मग इथं शंकराची पिंड आहे, मी आहे, मी अभिषेक घालतो, तुमच्या सगळ्यांसाठी साकडं घालतो आणि मग सगळं काय होईल, पाऊस पडेल. मी करू शकतो. एक माझं डिझाईन आहे. समाज व्यवस्था अजूनही ह्याच डिझाईनवरती चालू आहे.
आणि आपण ह्या समाजव्यवस्थेचे बळी पिढ्यानपिढ्या आहोत. बिझनेस मॉडेल्स असेच रन होतात. नवीन नवीन ट्रेंड्स आणायचे प्रयत्न करतात. आपल्याला आपले स्वतःचे ट्रेंड करायचे, स्वतःचा क्लायंटल बेस करायचे, स्वतःची कम्युनिटी डेव्हलप करायची, कस्टमरची कम्युनिटी डेव्हलप करायची आहे. एंटर इन अ प्रीमियम सेगमेंट. पहिल्यांदा जे मार्केटमध्ये पहिला विचार असेल, कन्सेप्ट असेल, डिझाईन्स असेल, एनिथिंग विच फेच द हायेस्ट अमाऊंट, हा पण एक त्याच्यातला विचार आहे. लॉंग टर्म पॉलिसीज आणि प्रोडक्ट बेस्ड ग्रोथ, हा सगळा जो काही आहे प्रकार, हा सगळा इनसाइड आउटशी संबंधित आहे. ह्याच्यावरती बोलणं हा परत एक वेगळा सेशन होऊ शकतो. ह्याच्या उलट मार्केटमध्ये काय आहे, इनकॅश मार्केट ट्रेंड. आता आंब्याचा सीझन आहे, तर आता आंब्याचा स्टॉल होतो. गणपतीचा आहे तर गणपती, मी गणपतीला मानतो की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही मानता ना, तर मी गणपती विकेन. मग त्यातला कुठला गणपती पावतो त्यासाठी मी मार्केटिंग करेन आणि ते गणपती तिथे आणून ठेवेन. मग तो दगडूशेठ असेल, काही असेल, ज्याचं मार्केटिंग चांगलं त्याची चलती असते. मग तो कधी असतील ते साईबाबा असतील, कधी ते पुट्टपुर्तीचे असतील, कधी आणखी कुणी असेल, त्याचं मार्केटिंग आधी तयार. त्यामुळे इकडून इनसाइड आउटपुट आता आउटसाइड इनकडे आपण चाललेलो आहे. आयडेंटिफाय गेन एरिया. पेन एरिया जसा कळला तसे तर गेन एरिया कळतोय. दोन्ही एकमेकाला आहेत बघा. फ्युचर मार्केटसाठी इथं करंट मार्केट नीड्स आहे. पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये होतं आयडेंटिफाय पेन एरिया, दुसऱ्याच्या तर गेन एरिया. मला काय मिळणार, मी याच्यात हात कसा मारून देईन, पुरेला मी आता काय देईन, नंतर पॅन्डेमिक सिच्युएशन मी पीपी किट बनवेन, ग्लोव्ज बनवेन, हे करेन ते करेन, मला याच्यात आता काय फायदा होईल. वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेणं. सप्लाय चेन कॅपॅबिलिटीज. पहिल्या याच्यामध्ये डिझाईन कॅपॅबिलिटीज होता. 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष मध्ये काम करतोय, मार्केटचं स्टडी करतोय आणि मग डिझाईन मार्केटमध्ये आणतोय. इथं तसं नाही आहे. इथं लवकर काय पोहोचवतो, वेळेत काय पोहोचवतो, इकॉनॉमिकली काय पोहोचवतो, त्या कॅपॅबिलिटीजवरती माझा बिझनेस आहे. पहिल्या याच्यामध्ये एंटर इन प्रीमियम सेगमेंट होता. म्हणजे स्टीव्ह जॉब्स पासून सगळेजण ह्याच याच्यामध्ये आहेत. आयफोन वगैरे हे त्याच सेगमेंटमध्ये जातात. पण इकडे काय, एंटर इन ऑपॉर्च्युनिटी सेगमेंट. स्वस्तातलं काय ते देऊन टाका. नारळ सुद्धा स्वस्तातला मिळाला, सुपारी स्वस्तात येते, कशाला ते पूजेला पाहिजे, पानं साधी असते ती चालतील, हे सगळं आपण स्वस्तातला काय असेल ते त्याच्यामध्ये आपण देतो. आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंगशी संबंधित आहे. म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी जी होती ती लॉंग टर्मची होती, दुसरी जी आहे ती शॉर्ट टर्मची आहे. पहिल्या याच्यामधला प्रोडक्ट बेस जो तुमचा आहे, हा तुमचा बेस तुम्हाला ग्रो करतोय. दुसऱ्या याच्यामध्ये अर्थात प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असं समजा, दुसऱ्या याच्यामध्ये मात्र तुमचा नेटवर्क बेस तुम्हाला ग्रो करतोय. दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर, दोन्हीचं डेडली कॉम्बिनेशन जर झालं, यू कॅन बीट एनीवन. त्यामुळे ह्याच मी मार्गाने जाईन आणि ह्या मार्गाने जाणार नाही असं काही आपल्याला वावडायचं काही कारण नाही आहे. बऱ्याच वेळा एकाच पद्धतीच्या स्ट्रॅटेजीवरती आपण काम करत असतो आणि आपण त्याच चौकटीमध्ये स्वतःला अडकून घेतो आणि वी अवर सेल्फ ट्रॅक इन दॅट फ्रेमवर्क. दोन जर फ्रेमवर्क आपण एकत्र आणल्या की कुठे ऑपॉर्च्युनिटी मार्केटचे, माझे हे 4 प्रोडक्टचे आहेत ते ऑपॉर्च्युनिटी मार्केटचे आहेत, 4 जे आहेत ते ह्यासाठी आहेत. इथे मला पेन एरिया दिसतोय, इथे मी लॉंग टर्म वरती प्लॅनिंग करेन. इथे मला गेन दिसतोय, त्याच्यासाठी हे 2 मी माझे प्रोडक्ट ठेवेन. ही 2 माणसं एवढ्याच कारणासाठी ठेवले, जिथे जिथे काही मिळेल तिथं तरी ते घेऊन यायचं, म्हणजे फिक्स कॉस्ट ह्याच्यातनं गेले. आणि इथे मात्र 2 वर्षांमध्ये माझं एम्पायर असं व्हायला पाहिजे ज्याच्यावरती मी स्वतः काम करतोय. म्हणजे तिथे नेताजी पालकर काम करतोय, तिथे बाजी म्हणून काम करतोय, तिथे आणि कोणी काम करतोय आणि शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवरती गेलेले आहेत. त्यामुळे आपली टीम फॉर्मेशन जो काही प्रकार आहे आणि ह्या स्ट्रॅटेजीवरती ठरणार आहे की आपलं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं पाहिजे, ऑर्गनायझेशनचे गोल काय पाहिजे आणि त्या गोलला अचीव्ह करणारे माणसांची टीम माझ्याकडे पाहिजे. मग रोहिडेश्वरात मी जाईन, शपथ घेईन आणि ते मावळे, येसाची कंग, तानाजी मालुसरे वगैरे ह्यांचा माइंडसेट पण तोच होईल, तोच पर्पज असेल आणि मग तो सगळा जो काही आहे हा सगळा जामानिमा स्वराज्याच्या स्थापनेला लागणार आहे. त्यामुळे पहिला विचार तो माइंडसेट आणि त्या माइंडसेटचीच माणसं. सो वी आर नॉट स्ट्रायव्हिंग फॉर बेस्ट पीपल इन द इंडस्ट्री, वी आर स्ट्रायव्हिंग फॉर द राईट पीपल इन द इंडस्ट्री. राईट पीपल डुईंग राईट जॉब राईटली, दॅट इज अ राईट फिट. हा शब्द लिहून ठेवा कुठेतरी. आपल्या व्यवसायात राईट फिट पाहिजे. योग्य व्यक्ती योग्य काम योग्य पद्धतीनेच कसं करेल, मग त्याच्यासाठी प्रोसेसेस कशा पाहिजे, त्याचे टॅक टाईम कसे असल्या पाहिजे, सायकल टाईम कसं असलं पाहिजे, हा कदाचित नंतरचा भाग वेगळा असू शकतो. नेक्स्ट, ट्रिगर टू द स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी करायची म्हणजे काय करायचं असं आपण कागद पेन घेऊन जर बसलो आणि मगाशी दिलेले मुद्दे जरी लिहून काढले तर त्याला चालना देणारे काहीतरी गोष्टी पाहिजेत. त्या काय असल्या पाहिजेत, तर मगाशी सांगितलं तेच 4 बसेस उभ्या आहेत. मला इंदापूरला जायचं आहे का साताराला जायचं आहे का ठाण्याला जायचं ठरलेलं नाही आहे. आता मी डेस्टिनेशन ठरवलं. रिझल्ट काय पाहिजे, व्हॉट आय एम गोइंग टू अचीव्ह, ते पहिल्यांदा फिक्स केलं. 2 मुलं आहेत,
अप्रोच बघा. एका मुलाला दोघे 10वीला आहेत, एकाला विचारलं की तुला या 10वीच्या परीक्षेमध्ये किती मार्क पाहिजेत, तो म्हणतो मला 70% पुरेसे आहे. दुसऱ्या मुलाला विचारतो तो नाही मला 90% पाहिजे. 70% ज्याला पाहिजे त्याचे संपूर्ण दिनक्रम हा वेगळ्या पद्धतीने असणार आहे. तो सकाळी 7ला उठेल, क्रिकेट खेळायला जाईल, 2-3 तास अभ्यास करेल, टाइमपास करेल, त्याला माहिती आहे 70% मार्क मिळणार आहे. 90%च्या मुलाचं तसं होईल का? नाही. तो 7च्या ठिकाणी 5 वाजता उठेल, काही मित्र तो टाळेल, ट्युशन्स लावेल. तसं माइंडसेट वेगळं असणार आहे. त्याचा अभ्यासक्रम आधीच संपलेला असेल, त्याचे रिव्हिजन चालू झालेलं असेल, पेपर सोडवत असेल, शिक्षकांकडे जात असेल, तपासून घेत असेल. ही इज ट्राईंग टू अपडेट हिमसेल्फ, ही इज ट्राईंग टू अपग्रेड हिमसेल्फ. त्याचा माइंडसेट तुम्ही ठरवला, त्याच्या रिझल्टने ठरवलेला आहे. तो रिझल्ट पाहिजे असेल तर मला हे केलंच पाहिजे. त्याच्या सवयी बदललेल्या असेल, आपल्या काय सवयी आहेत त्या सवयीच आपल्याला मोठं ठरवतात. सवयी चांगल्या असतील मोठे आपण होतो. त्यामुळे हॅबिट्स हा वेगळा विषय आहे. आत्ता तरी आपण एवढंच बघूया की रिझल्ट टू बी अचीव्ड त्याच्यावरती आपला अप्रोच असणार आहे. अप्रोच जो काही असतो तो आपला अप्रोच, मग असे एक शब्द येऊन गेला आता, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय? माझ्या अब्सेन्समध्ये, माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या कर्मचाऱ्यांनी एखादा निर्णय जर घ्यायचा असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय कुठल्या बेसिसवरती, कुठल्या पॅरामीटरवरती घेईल. त्याला जर विचारलं तुम्ही, अरे तू निर्णय तर घेतलास, पण तू कसा काय घेतलास निर्णय? तो साहेब तुम्ही असताना ना असा विचार केला असता. मला म्हटलं की तुम्ही असताना असा विचार केला असता, तुम्हाला वावगं खपत नाही, लोकांचे चुकीचे पैसे तुम्ही घेत नाही, लोकांना लुबाडत नाही. आम्ही मग तोच विचार केला आणि आम्ही तोच निर्णय घेतला की साहेबांनी हाच निर्णय घेतला असता आणि आम्ही तसा निर्णय घेतला. इट फॉर्म्स द कल्चर. कुठलीही कंपनी मोठे व्हायचे असेल त्याला एक अधिष्ठान लागतं, एक फाउंडेशन लागतं. ते फाउंडेशन म्हणजे व्हॅल्यूज आहे. आणि नॉर्मली जो कंपनीचा प्रमोटर आहे त्या प्रमोटरचे ज्या व्हॅल्यूज असतात, त्याचा जो माइंडसेट असतो, त्याची विचार करायची पद्धत असते, त्याच्या नीतिमत्तेच्या ज्या काही स्वतःबद्दलच्या कल्पना असतात, आपण म्हणतो नीतिमत्तेची चाड आहे की नाही वगैरे, ह्या सगळ्या तुमच्या कामगारांपर्यंत पर्क्युलेट होतात. पीपल फॉलो यू बिकॉज यू आर द लीडर ऑफ दॅट कंपनी अँड यू आर द ओनर. आणि ह्याच ओनरशिप आपल्याला खाली द्यायच्या आहे. तुमचे कामगार, तुमची मुलं तुमची नक्कल करत नाहीत, ते तुमचं अनुकरण करतात. त्यामुळे तुमची कंपनी कशी पाहिजे, तुमच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं वर्तणूक कशी पाहिजे, हे तुम्ही कसं वागता त्याच्यावरती ठरतं. त्याच ह्या व्हॅल्यूज, गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्व, पॉलिसीज ज्या तुम्ही सेट केलेल्या आहेत ह्याच्यावरती कंपनीची वाटचाल चालवणार आहे. कारण आपल्याला बिझनेसमध्ये जायचं ना. आता आपण बिझी आहोत, सगळे निर्णय आपण स्वतःच घेतो. ड्राफ्ट दुसऱ्याला बनवायचं म्हणतो, मी एकदा परत चेक करतो, मी सही करायची एकदा खात्री करून घेतो, मी केल्याशिवाय इथं काही होतच नाही, मला बघावंच लागतं. हा बिझनेस आहे ना, हा बिझनेस आपल्याला काढून टाकायचा आहे. अँड वी आर जस्ट मार्चिंग टुवर्ड्स द बिझनेस. त्याच्यासाठी ह्या व्हॅल्यूज फार महत्त्वाच्या आहेत, ह्या गाईडलाईन्स फार महत्त्वाच्या आहेत. आणि कल्चर बिल्डिंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. एखाद्या घरात गेल्यानंतर आपल्याला छान वाटतं आणि एखाद्या महालात गेलं तरी आपला जीव घुसमटतो. असं वाटतं की नाही बरोबर, आपण इथं बाहेर कट्ट्यावर गप्पा मारू, घरात नको. एखाद्या घराच्या बाबतीत जर हे घडू शकत असेल तर एखाद्या कंपनीच्या बाबतीत नक्कीच घडणार आहे. त्यामुळे लोक उदाहरण देताना टाटा मोटर्स आणि रिलायन्सचं उदाहरण देताना हेच देत असतात, तर त्यांनी कल्चर डेव्हलप केलेलं आहे. ते कल्चरच सांगतं की तुम्ही कोणाचे ग्राहक असू शकता. ते त्या रडारमधलं, आपण रडारबद्दलच बोलतो. रडार म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? सगळं रडार जे काही आकाशात कुठली वस्तू जात असते, काही असतं, इट कॅप्चर्स दॅट इमेज आणि ते तुम्हाला लगेच दिसतं की इथं काय चाललंय. जसं हे सगळं रडार जे आहे, पूर्ण मार्केट प्लेस जे आहे, त्या मार्केटला संपूर्ण कवेत घ्यायचं आहे आणि त्याचे इमेजेस आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे बारकाईने. आणि याच्यात आपण कुठे आहोत, आपली कंपनी कुठे आहे, वेट टू एक्झॅक्टली स्टँड. आता ए ला आहोत आणि बी ला जायचं आहे, तर कसं जायचं आहे त्या प्रवासासाठी हे रडार आपल्याला लागणार आहे. तर आधी रिझल्ट केला, मग अप्रोच, डिप्लॉयमेंट ऑफ द वर्क, टीम बिल्डिंग. राईट फील्ड ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ऑपरेशनल त्याच्यातले जे असतात, कुठलंही सेल्स इट्स अ प्रोसेस, परचेस इट्स अ प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग इज अ प्रोसेस, कस्टमरला आपण जे काही डिलिव्हरीज देतो त्याची पण प्रोसेस असते. हे सगळ्या प्रोसेसेस ज्यावेळी आपण लिहून काढतो, त्या प्रोसेसमध्ये प्रत्येकाने काय काम करायचं, त्याचे निर्णय कसे घ्यायचे, कुठला डेटा त्यातनं जनरेट व्हायला पाहिजे, ह्या सगळ्यांच्या गाईडलाईन्स पण आपण तिथे देत असतो. आणि KRA जो शब्द लिहिलेला आहे तो की रिझल्ट एरिया, म्हणजे सेल्समध्ये एखादा जर सांगितलं की तुला बिझनेस ग्रोथ करायचा आहे, 10 crore to 20 crore करायचं आहे, रिझल्ट काय द्यायचं आहे, सेल्सच्या एरियामध्ये
तरी हा रिझल्ट आपल्याला द्यायचा आहे. त्याचा परफॉर्मन्स मी कशावरती मोजणार? दॅट इज अ की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळे टप्पे ठरवून घ्यायचे आणि ते टप्पे इंडिकेट करतात की आपला प्रवास वेदर आवर जर्नी इज गोइंग विथ द राईट स्पीड, विथ द राईट डायरेक्शन, ॲट द राईट डेस्टिनेशन. हे टप्पे आपल्याला दाखवतात, मॉनिटर करतो आपण, त्याचा रिव्ह्यू मेकॅनिझम घेतो, तो KPI वरती घेतो. परफॉर्मन्स आहे की नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरनी सेंचुरी काढली, रिझल्ट त्याने सेंचुरी, तो म्हणाला मी पॅव्हिलियनमध्ये असं की मी आज जाणार आणि सेंचुरी काढली, त्यांनी सेंचुरी केली. त्याला काय सांगितलं होतं की रिझल्ट एरिया आज तू सेंचुरी करायचीच काय. पण त्याचा परफॉर्मन्स बघायची जर वेळ आली तर सचिन तेंडुलकरनी स्वतःची सेंचुरी करताना दोघांना रनआउट केलं. कसा असेल त्याचा परफॉर्मन्स? चांगला, वाईट? त्यामुळे सचिन तेंडुलकर ही वॉज नेव्हर अ गुड कॅप्टन. जसं द्रविड बद्दल बोललं जातं, सौरव गांगुली बद्दल बोललं जातं, MS धोनी बद्दल बोललं जातं, दे आर द लीडर्स. नेहमी बॅकफुटला असणार बिकॉज दे मेड समवन और मोर अँड मोर लीडर्स इन देअर कॅप्टन्सी. तरी आणखी लीडर तयार केले, असे ते लीडर होते. तेंडुलकर किंवा काही असतील जे स्वतःच मोठे झाले. लक्षात घ्यायचं इथे या गाईडलाईन्समध्ये ऑर्गनायझेशनपेक्षा कोणीही मोठा असतं कामा नये. नॉट इव्हन द ओनर. ओनर वेगळं, ऑर्गनायझेशन वेगळे. ओनर सुद्धा ऑर्गनायझेशनपेक्षा ज्यावेळी मोठा व्हायला लागतो, व्यक्ती ज्यावेळी मोठी व्हायला लागते त्यावेळी ऑर्गनायझेशन संपत जाते. इट शुड बी द फर्स्ट गाईडलाईन. ठीक आहे, मागे पण आवाज ऐकू येत आहे? काही प्रॉब्लेम? व्हॉट्सअपला नेट वगैरे व्यवस्थित आहे का मागे? ओके. डिप्लॉयमेंट, टीम बिल्डिंग हा एक पूर्ण वेगळा प्रकार आहे. शिवचरित्र परत परत वाचून काढा, योग्य व्यक्तीने लिहिलेलं वाचून काढा, एवढंच मी फक्त उल्लेख करेन. टीम बिल्डिंग मध्ये टीम फॉर्मेशन आणि टीम फॉर्मेशनचं कॉमन अंडरस्टँडिंग. मला काय वाटतं, मी जे काही बोलतो पुढचा तोच अर्थ घेतोय का? माझेही विचार आणि त्याचे विचार याच्यामध्ये बऱ्याच वेळा गफलत होते. दोघांचे विचार कुठेतरी कागदावरती आले पाहिजेत, बोर्डवरती आले पाहिजेत. त्याच्यामध्ये दोघांमधलं कॉमन अंडरस्टँडिंग पाहिजे, त्याच्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे, तर टीम फॉर्मेशन सोपं जातं. आणि त्या टीममधल्या प्रत्येकाला स्वतःचं मत असलं पाहिजे, ते वेगळं असलं पाहिजे. एकमताने काम केलं, बहुमताने काम केलं वगैरे नाही 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 नाही. इट्स नॉट अन ऑर्गनायझेशन. एकाच गोष्टीला वेगवेगळे पैलू असले पाहिजेत. एव्हरीथिंग हॅज गॉट टू साइड्स. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ना? सगळे ऍग्री आहेत का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात? चुकीचं आहे. हेच ते परसेप्शन. इथेच आपल्या टीम बिल्डिंग होत नाही. प्रत्येक नाण्याला तीन बाजू असतात. छापा असेल, काटा असेल आणि दोन बाजूला जोडणारी एक मधली असतेच नाही बाजू आहे ना. नाणं कोणाकडे असेल तर बघा, मधली पण त्याला एक बाजू आहे. तीन बाजू असतात आणि त्या तिसऱ्या बाजूकडे आपलं बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं. सो आयदर इट इज अ ब्लॅक ऑर इट इज अ व्हाईट, बट वी मोस्ट ऑफ द टाइम फॉरगेट दॅट देर इज अ ग्रे एरिया. तो कधी डार्कर ग्रे असतो, कधी लायटर ग्रे असतो. आणि मोस्ट ऑफ द पीपल, मोस्ट ऑफ द बिझनेसमॅन कमिट सुसाईड. सुसाईड म्हणजे प्रत्यक्ष आत्महत्या नाही आहे, बट दे फेल इन देअर बिझनेस टू सर्टन एक्सटेंट. एखाद दुसरं वर्ष ते मागे जातात. लक्षात येत नाही कसं, ते आपण पुढे बघूया. तुम्हाला कंटाळा आला का? असं चेहरे असं काही, म्हणजे मी काही चुकीचं बोलतोय किंवा काय सांगण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, समजण्यामध्ये काही अडचण आहे? म्हणजे आपलं टीम बिल्डिंग व्यवस्थित चाललंय, कॉमन अंडरस्टँडिंग होत आहे. ग्रेट. आता ऍक्शन्स. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वर्षाच्या शेवटी आपल्याला काय रिझल्ट द्यायचा आहे त्याप्रमाणे ऍक्शन्स आपल्याला करायचे आहेत. 90% मिळवायचे का 70%? 10 कोटीवरती जायचं का 100 कोटीवरती? याच वरती आपल्या ऍक्शन्स असणार आहेत आणि त्या डेलीपर्यंत यायला पाहिजेत. लक्षात येत आहे? आणि त्याचा सगळ्यांचा रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे काय? 4 दिवसांनी ही गोष्ट व्हायला पाहिजे होती. दिस इज अ टार्गेट. आणि व्हॉट इज अ ऍक्च्युअल, व्हॉट इज अ रियालिटी, त्याच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप का आला? ठीक आहे, तुला 4 गाड्या विकायला सांगितल्या होत्या किंवा 4 काहीतरी आपण XYZ वस्तू विकायला सांगितल्या होत्या, 2च विकल्या. तर 4 विकायला सांगितलं तर 2च विकल्या. ह्याच्यामधला जो फरक आहे ना त्याचा RCA करायचा, रूट कॉज अनालिसिस वरती जायचा. साहेब तुम्हाला माहितीच आहे की सगळं आता मार्केटच असं आहे. पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये कोणी घेतं का? मार्केटचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. ज्याला ग्रोथ करायची आहे त्याला ग्रोथच करायची आहे. ज्याला कारणं सांगायची त्याला कारणं सांगायची आहेत.
तुमचा वेळ कारणं ऐकण्यामध्ये फुकट घालवू नका. कारणं ऐकण्यामध्ये घालवू नका. जसं आपण म्हणतो ना की काळजी करू नका, काळजी घ्या, तसं कारणं ऐकू नका, कारणं देऊ नका. त्याच्या कारणाच्या मुळाशी जा आणि यू जस्ट वर्क ओनली ऑन दॅट RCA, रूट कॉज अनालिसिस. समूळ ती गोष्ट काढून टाकायची. आपण सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, त्यामुळे शेतात गेल्यानंतर ते काँग्रेस गवत वगैरे असं वरच्यावरती छाटणी करतो का त्याची, का समूळ उपटून टाकतो? समूळच उपटून टाकायचं. अशा ज्या गोष्टी आपल्याला मोठं करण्यापासून थांबवत आहेत त्या सगळ्या समूळ काढून टाकायच्या. त्यामुळे स्वतःला हा प्रश्न विचारायचा की कुठल्या गोष्टी मला त्या टार्गेटपासून रोखतायत. व्हॉट आर दोज ऑब्स्टॅकल्स विच आर स्टॉपिंग मी टू अचीव दॅट गोल. त्याचा RCA करायचा आहे. आणि तुम्ही सांगाल की फंड्सचे प्रॉब्लेम्स आहेत, आमच्या शेजारी बरोबर नाही आहेत, बायको तर तुम्हाला माहितीच आहे घरात की किटकिट करते वगैरे. काही नाही, लिहून काढा, सगळे लिहून काढा, सगळे लिहून काढा. 8, 10, 20 प्रॉब्लेम्स असतील, फंड्स असतील, माणसं कुठे मिळत आहेत, काय मिळत आहे, तुम्ही सगळे जरी सांगाल तरी शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की ह्या प्रत्येकाचं काहीतरी व्यवसाय न घडण्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं. व्हॉट आर द टॉप ऑफ दिस 3 रिझन्स अँड व्हॉट इज द टॉप ऑफ दॅट 3. म्हणजे पहिल्या 10 मध्ये 3 पहिले, आता 3 मधलं पहिलं कुठलं, त्या एकाच ह्याच्यावरती नाव यू फोकस. येत्या 40 दिवसामध्ये 40 डेज ॲक्शन प्लॅन हा पहिला जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे विच कॉन्ट्रीब्युट्स टू माय फेल्युअर. आय विल एलिमिनेट दिस. RCA करायचा, मुळाशी जायचं, मुळात तो प्रश्न काढून टाकायचा. यू स्टार्ट गेटिंग द रिझल्ट्स. साधं सोपं आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. जॅपनीज लोक हे 2च प्रिन्सिपल वापरतात. वन इज द RCA आणि दुसरं वाय अनालिसिस. कुठल्याही प्रश्नाला 2दा 3दा 4दा प्रश्न विचारतो, 5व्यांदा जेव्हा तुम्ही का विचाराल तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. आणि ह्याच्यावरती जपान देश मोठा झालेला आहे. लीन मॅनेजमेंट टेक्निक जी काही आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पॉवरफुल टूल जर काही असेल तर RCA. आपण प्रश्नाच्या मुळाशी जात नाही, पण प्रश्न विचारायचे नाहीत असे पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांचे मेंदू प्रोग्राम करून टाकलेले आहेत. का म्हणून विचारायचं नाही. मोठ्यानं प्रश्न विचारतोस, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, धर्मग्रंथात असं लिहिलेलं आहे, विचारायचं नाही. त्यामुळे आपली विचारशक्ती कुंठित करून टाकलेली आहे. मोठ्यानं प्रश्न विचारणं म्हणजे आगाऊपणा, फाजीलपणा हे असं केलेलं आहे. त्याच्यामुळे आता ह्यापुढे प्रत्येक गोष्टीला वाय विचारल्याला पाहिजे. आणि तो वाय जो आहे दॅट डिफाइन्स द पर्पज ऑफ द बिझनेस अँड युअर एक्झिस्टन्स इन द मार्केट. त्यामुळे तो जो आहे तो RCA याच्यातला फार महत्त्वाचा आहे आणि गॅप अनालिसिस केली पाहिजे. नेक्स्ट, अजून 2च स्लाइड आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला वाटेल हे किती वेळ चालेल, तसं काही नाही आहे. 2च स्लाइडमध्ये आपण संपवणार. यशाला काही फार फॉर्म्युला नसतात ना, कुठलं पण त्याच्यातला एक फॉर्म्युला तुम्हाला क्लिक होणार आहे. फ्यू इम्पॉर्टंट टिप्स टू बी फॉलोड. संतोष पाटील सरांनी माझं काम बरंचसं हलकं केलेलं आहे. यू अँड युअर बिझनेस आर डिफरंट एंटिटीज. तुम्ही आणि तुमचा बिझनेस वेगळे आहात. तुमचा पगार घेत नसाल तर घ्यायला लागा. तुमचा पगार ज्यावेळी तुम्ही घरी घेऊन जाल त्याच्यातूनच तो खर्च करा. बाकी जो आहे तुमचा बिझनेस ग्रो होऊ दे, आपोआप तुम्ही होणारच आहात. तुमची टीम तुम्हाला मोठं करणार आहे, तुमचा पैसा तुम्हाला मोठं करणार आहे. कुठलाही 1 रुपया धंद्यामध्ये गुंतवताना तो माझा एक्सपेन्सेस आहे का माझं इन्व्हेस्टमेंट आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दॅट कॅपिटल. मी गुंतवलेला पैसा मला परत किती रिटर्न्स मिळवून देणार आहे. ह्याचं आधी जोपर्यंत आपण अनालिसिस करत नाही आहे तोपर्यंत पैसे गुंतवू नका. कर्ज मिळते म्हणून घेऊ नका, त्याचे रिटर्न्स कसे असणार आहेत. आणि दुसरं आणखी एक असं सांगेन, स्वतःच्या पैशाने धंदा करू पण नका. स्वतःच्या पैशाने धंदा, तुमच्याकडे पैसा खूप आहे ना, धंदाच करू नका. पैसा नसेल तर मात्र धंदा करा. जो उन्हामध्ये आहे ना तो सावली शोधणार आहे, जो सावलीतच आहे, AC मध्ये आहे, त्याने कशाला धंदा करायचा. बरोबर आहे, पटतं का? असं नाही आहे. आपण बघूया पुढे. परसेप्शन, माइंडसेट तेच चालू आहे. आपली नवी दिशा, नवीन विचार तेच चालू आहे. डू व्हॉट इज इम्पॉर्टंट टू द बिझनेस अँड नॉट टू यू. तुम्ही वेगळे आहात, गर्भश्रीमंत आहात, सगळं आहे, AC मध्ये आहात. बिझनेसचे डिमांड वेगळ्याच आहे. बिझनेस तुमचा छोटा आहे. छोट्या बिझनेसच्या त्या चौकटीमध्ये तुम्हाला मोठं होण्याचे तुमचे प्रयत्न पाहिजे. येताना मर्सिडीजमध्ये आला, जाताना मर्सिडीजमध्ये, ठीक आहे. तिथं नाही. यू आर डिफरंट दॅन युअर बिझनेस. त्या बिझनेसच्या काय नीड्स आहेत. मला हे आवडत नाही बरं का, मला ते आवडत नाही, मला या लोकांचं तोंड बघितलं की माझं असं तिडीक येते, शिर तटतटते. सॉरी, तुम्हाला काय वाटतं हे वेगळं आहे. बिझनेसच्या डिमांड काय असतात तिथे. हां, शेठची बोला ना, कसं काय, हे काय, जे काही आहे ते
रोहित दादांनी तेच सांगितलं, कुठला बिझनेस आहे महत्वाचं नाही. तुम्हाला सांगितलं की तुम्ही झाडू मारा, फरशी पुसा, गाड्या धुवा, काचा साफ करा. किती जण हा बिझनेस करतील? हात वरती करा. बिझनेस करायचा आहे, तुम्हाला सांगितलं बिझनेस करायचं ना, फरशा पुसा, टेबल पुसा, टेलिफोन पुसा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 माणसं फरशा धुणं, काचा पुसणं, गाड्या धुणं, फरशा काय ते जिने बिने साफ करणं हा धंदा करते. पुण्यातली एक व्यक्ती हाच बिझनेस करते, 2000 कोटीचा आहे, बीबीजी. बरोबर आहे? गायकवाड साहेब हेच करतात, हाऊसकीपिंगचंच काम करतात. तो बिझनेस आहे ना, पण 2000 कोटीचा आहे, 80,000 माणसं काम करतात. आणि हाऊसकीपिंगमध्ये अशा कितीतरी कंपन्या आलेल्या आहेत ज्यांच्यासोबत असं मी काम करतो. जीबीके आहे, रामकी आहे, इन्फ्रामधल्या बरेच आहेत. 1000 कोटीचा बिझनेस आहे. पण पहिल्यांदा काय मनात येतं? झाडू मारायचा, फरशी पुसायची. व्यवसाय करून बघा. मग बाटा काही सांबार नाही ना, बाटा शूजच बनवतो. नायके किंवा काय ते सांबार आहे, पण व्यवसाय काय त्याचा? तोच आहे. जावेद हबीब काय नवीन नाही. फ्रँचायझी बघा किती. विचार हा आता आपल्याला नवीन दिशा देईल असं मला वाटतं. डिफाईन द पॉलिसीज अँड प्रोसेसेस बिफोर यू बिगिन. मी पुन्हा सांगतो, पुन्हा 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 हे वाक्य सांगेन. बिगिन विथ द एंड इन द माइंड. कुठे पोचायचं आहे, पिक्चरचा शेवट काय करायचा आहे हे आधी ठरवायचं. प्रेक्षकांना काय आवडतं? गल्लाबरू प्रेक्षक असतील तर त्याला हिरो हिरोईन नंतर गोड एकदम एकत्र आलेले आवडतात, त्याच्यामध्ये मग मी मसाला टाकेन. पण शेवट मला माहिती आहे. मग कधी हिरोईनला पळवून नेतील, कधी आणि काय करतील, हाणामाऱ्या होतील, गाणी येतील, सगळे लावणी बिवणी सगळे. पण शेवट हा मी ठरवणार आहे. तसं इथे बिझनेसचा जो काही आहे तो प्रत्येक प्रोसेसेसचा, प्रत्येक ॲक्शनचा शेवट काय असणार ह्याच्यासाठी एक साधा सोपा फॉर्म्युला आहे. ह्याच्यात मी लिहायचा विसर प्रत्येक प्रोसेसचा लिहून ठेवा पाहिजे. तर इट इज कॉल्ड SIPOC. SIPOC. ए स्टँड्स फॉर सोर्स. कुठल्याही प्रोसेसची सुरुवात कुठून होते? व्हॉट इज दॅट सोर्स? सेल्स करायचं आहे. व्हॉट इज द फर्स्ट? एन्क्वायरी आहे. एन्क्वायरीतनं आय नंतर आला, SIPOC मध्ये आय आला. त्याच्यातनं मला इन्फॉर्मेशन काय मिळणार आहे, त्या सोर्समध्ये इन्फॉर्मेशन काय मिळणार आहे. ते इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्याच्यावरती मी प्रोसेस काय करणार आहे, त्याचं आउटपुट मी त्याला काय देणार आहे, आणि त्याचं कस्टमर कोण असणार आहे किंवा त्याचं इम्पॅक्ट काय असणार आहे. एवढ्या साध्या सोप्या प्रिन्सिपलवरती सगळ्या प्रोसेस तुमचे डिफाईन होतात. त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये प्रत्येक ऑपरेशन्सला डेटा जो जनरेट होणार आहे तो डेटा डिसाईड करणार आहे. तुम्ही बँकेत गेलात आणि तुम्ही मला 10,000 रुपये द्या, तो क्लार्क पण तुम्हाला सांगतो साहेब तुमच्या अकाउंटमध्ये 9,000 रुपये, डेटा सांगतोय 9,000 रुपये, तुम्हाला 10,000 रुपये काढता येणार नाही. तुम्ही 8,000 रुपये काढा, 1,000 रुपये तुमचा बॅलन्स राहील, तो ठेवावा लागतो. सो डेटा डिसाइड्स. तो क्लार्क जाऊन मॅनेजरला विचारत नाही, जनरल मॅनेजरला विचारत नाही, ही आस्क नो वन. तुमच्या ऑपरेशन्समध्ये, बिझनेसमध्ये तुमचा प्रत्येक क्लार्क, वॉचमन सुद्धा, जनरल मॅनेजर सुद्धा जी काही ऍक्शन घेणार आहे ती ऍक्शन घेत असताना त्याचं डिसिजन पण तोच घेईल एवढा डेटा त्याच्या समोर ठेवा. तरी तुमच्याकडे येताच कामा नाही. परचेस करताना तुमच्या परचेस मॅनेजरने तुम्हाला येऊन भेटता कामा नाही. त्याला माहिती आहे मी काय परचेस करायचं, कुणाकडनं करायचं, किती किमतीला करायचं, किती क्रेडिटला घ्यायचं, त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, क्वालिटीचे पॅरामीटर काय असले पाहिजे, स्पेसिफिकेशन काय असले पाहिजे, डायमेन्शन काय असले पाहिजेत, क्रेडिट पिरियड काय असला पाहिजे, त्याला मी बँकेकडनं कुठल्या फॅसिलिटीज देऊ शकतो. ऑल द डाटा शुड बी बिफोर हिम. ही कॅन टेक द डिसिजन. तुमच्याकडे कोणीही येता कामा नाही. मला एक माहिती आता पटकन अशी पाहिजे की तुमच्यापैकी रोज आपल्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसच्या ठिकाणी किती जण जातात? हात बघे करा. रोज जातात बऱ्यापैकी. ओके. आठवड्यातनं एकदा किती जण जातात? 1 2 3 4 दिवसांनी जातात. असा हात आहे. एक असा तरी पाहिजे किंवा नको तरी? आठवड्यात एकदा. आठवड्यातून. महिन्यातनं? महिन्यातून. मग महिनाभर काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. दादांसाठी आणखी काही तुमची जरी कामं पण असतील त्या महिनाभरासाठी बिझनेसशी संबंधित असतील. पण किती माणसं महिनाभर आपल्या बिझनेसच्या ठिकाणी गेले नाही, वर्कप्लेसला गेले नाही, तरी सुद्धा बिझनेस ऑपरेट करू शकतात? असे किती जण आहेत? 1 2 3 4 5. डॉक्टर चव्हाण तर प्रश्नच नाही. इज इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी. पण जे तुमचा फिजिकल प्रेझेन्स नसेल तर तुम्ही ऑपरेशन्स कसे करता हा नंतर मी तुम्हाला खासगीत प्रश्न विचारेन. ओके. आपल्याला सगळ्यांना बिझनेस मॉडेल असं तयार करायचं आहे की कदाचित मी सुरुवातीला 1च तासासाठी जाईन आणि 1 तासातले कुठले फायनान्शियल रेशोज मी समोर बघितले, कुठला डॅशबोर्ड बघितला की मला ॲट अ ग्लान्स करणार आहे की माझी त्या दिवसाची व्यवसायाची स्थिती काय आहे आणि काय असली पाहिजे.
कुठला डेटा माझ्यासमोर असा असणार आहे की मी आठवड्यात एकदाच गेलो की मला समजणार आहे या आठवड्याचं प्लॅनिंग झालेलं आहे, विकली प्लॅनिंग झालं आहे आणि त्याचं मॉनिटरिंग ह्या पद्धतीने होत आहे आणि तो डेटा जो तिथे येतोय रेकॉर्ड होतोय तो मला सांगणार आहे की माझ्या बिझनेसच्या पोझिशन्स स्ट्रॉंग आहेत की नाही. कुठला असा डेटा, कुठला डॅशबोर्ड असा असणार आहे की जो मला महिन्याची पोझिशन सांगेल आणि नंतर वर्षाची सांगेल. आपण कायम फ्री राहिलं पाहिजे. फ्री एवढ्यासाठी राहिलं पाहिजे की पुढे येणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या संधी घेण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी आपण फ्री पाहिजे. वी शुड बी फ्री इन ऑल द सेन्स. आपल्या सोबतची आपली जी कोर टीम आहे ती सुद्धा टीम कायम फ्री पाहिजे. दे शुड बी पेड फॉर डुईंग नथिंग. काही येऊ देत, निवांत बसू देत, झोप करू देत, विचार करू देत, त्याचा त्यांना मजबूत पगार तुम्ही द्या. मी सहज सांगतो, हे तुम्हाला वेगळा विचार वाटेल, पण एक छोटासा मी तुम्हाला एक किस्सा सांगेन, 1 मिनिटाचा आहे, माझा नाही आहे, इसाफ नीतीतला आहे. सकाळची वेळ आहे, छान कोवळं ऊन पडलंय, जंगल आहे, हिरवं लुसलुशीत गवत आहे, असाच पाऊस पडलाय श्रावणातला, दवबिंदू आहेत, चमकत आहेत, सोनेरी ऊन आहे आणि एक बिळातनं ते ससा येतो, अवघे पिळोके देतो, बघतो अरे मस्त कोवळं ऊन आहे, गवत लुसलुशीत आहे आणि इतकं छान वातावरण आहे, त्याला तो मोह आवरत नाही, उड्या मारत येतो, गडाबड्या लोळून घेतो आणि एकदम सावध होतो. कोणी येतंय का, घार तर येत नाही ना, मला कोणी उचलून येणार नाही, मनात भीती आहे, पण तो आनंद पण लुटायचा आहे आणि तो आनंद, त्याची भीती त्याला लुटून देत नाही आहे. गवत तर खायचं आहे पण मोकळेपणाने खाता येत नाही आहे, लोळायचं आहे, लोळता येत नाही, उड्या मारायच्या, लक्ष आहे की आपल्याला कोणी भक्ष्य तर करणार नाही ना. आणि हे सगळं करता करता अर्धवट त्याच्या मनस्थितीमध्ये चाललेलं असतं. धड मजा पण करू शकत नाही, धड बिझनेस पण करू शकत नाही. असं जे आयुष्य जगत असतो तसे सशाच्यातही केविलवाणी परिस्थिती आहे. समोर दिसते तर सगळं पण उपभोगता येत नाही आहे. आणि त्याचं लक्ष जातं एकदम झाडाच्या वरती, शेंड्यावरती एक कावळा सकाळच्या वेळी निश्चिंत मनाने डोळे मिटून स्वस्थ बसलेला असतो. स्वस्थ, हालचाल नाही, काय नाही, काय नाही, ओळखून अनुभवत असतो, वातावरणाचा आनंद घेत असतो. चालेल, ससा म्हणतो मला शेंड्याला तर जाता येत नाही, पण त्या झाडाच्या बुंध्याला तिथे तर जाऊन मी बसेन, मी पण स्वस्थ बसेन. ससा जातो, पाठ टेकतो, पाय टाकतो, कानाशी डोळ्यावरती घेतो, उजेड येऊ नये म्हणून विमानात करतो ना आपण तसं आणि मग अंधारात गाठ झोपतो आणि घोरायला लागतो. ससा झाडाच्या पायथ्याशी, कावळा वरती, दोघे स्वस्थ. ही सगळी गंमत आहे ना, त्या झुडपात नाही कोल्हा बघत असतो. आता बघत असतो, छान मस्त गुपगुबीत ससा सकाळी सकाळी मिळालाय, दिवस रावा चांदी, याला कसा मटकावता येईल, सावध दिसतोय, इकडे तिकडे बघतोय, खाण्यात पण अर्धवट लक्ष आहे, सापडला नाही तर शिकार फुकट जायचे आणि आयती संधी चालून येते. ते ससोबा झाडाला टेकून निवांत झोपले. दबकत दबकत कोल्हा तिथे जातो, झडप घालतो, सशाला खाऊन टाकतो. ससा था कोल्ह्याच्या पोटात. त्याच्यातनं काय बोध घ्यायचा? व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी? इफ यू वॉन्ट टू टेक द रेस्ट पीसफुली, क्वाइटली, यू हॅव टू बी ऑन अ टॉप. जर झाडाच्या तुम्ही शेंड्यावरती असाल तरच तुम्ही एवढा स्वस्थपणात उपभोगू शकता. आणि सगळ्यात शेंड्यावरती जो असतो त्याचं परीघ, त्याचं क्षितिज हे सगळ्यांपेक्षा नेहमीच जास्त असतं, त्याला फार पुढचं दिसतं. बिझनेसच्या नेहमी तुम्ही टॉपला पाहिजे, स्वस्थ पाहिजे, निश्चिंत पाहिजे आणि फ्री पाहिजे. तर पुढे येणारी संकट, पुढे येणारे ट्रेंड्स, पुढे येणारे संधी हे तुम्हाला आधी दिसतात. आणि तुमच्या सगळ्या कॉम्पिटिटरपेक्षा जर तुम्ही टॉपला असाल तर पहिल्या संधी तुम्हालाच येतात आणि यू गेट द प्रीमियम. बाकीच्याने जे कळतं त्यावेळी ते आर इन टू रिटेल मार्केट, FMCG मध्ये असतात, सगळ्यात मार्केटचा चोथा झालेला असतो. दे गेट द अपॉर्च्युनिटी दॅट. तुम्हाला त्या संधी आधी यायला पाहिजेत, संधी निर्माण तरी करता यायला पाहिजे, त्याचा संधी घेता तरी यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही टॉपला पाहिजे आणि त्याच्यासाठी फ्री पाहिजे. त्यामुळे ससा आणि कावळ्याची गोष्ट ह्या कारणासाठी तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी तुमची जी टीम आहे ती टीम सुद्धा फ्री पाहिजे. त्यांना बिझी नका ठेवू. आणि त्यांना बिझी ठेवायचं नसेल तर ऍक्शन्स फास्ट व्हायला पाहिजेत. ऍक्शन्स फास्ट व्हायचे असेल तर डिसिजन फास्ट व्हायला पाहिजे. डिसिजन फास्ट व्हायचं पाहिजे तर त्यांच्यासमोर डिसिजन घेण्याचा जो डेटा आहे तो त्यांच्यासमोर तिथे असला पाहिजे. त्यांनी त्याच्यासाठी तुमच्याकडे येता कामा नये. त्या पॉलिसीज तशा ठेवायला. चुकलेत चुकू देत. कुणी मुद्दामून चुका करत नाही. घरात नेताना कुणी असं म्हणत नाही आज जातो कंपनीत जाऊन चुका करतो, आज जातो नुकसानच करतो कंपनीचं. कल्चर ते बिल्ड करायचं आपल्याला. ओके, डिसाइड ऑन फॅक्ट्स अँड फिगर्स अँड नॉट ऑन फिलिंग्स. तुम्हाला काय वाटतं या फिलिंग्सला काही अर्थ नाही आहे, एवढाच अर्थ आहे. अल्टिमेट गोल इज टू अर्न द प्रॉफिट फॉर द बेटर कॉज. बेटर कॉज इज अ सोशल कॉज. ज्या समाजातनं मला सगळं आलेलं आहे त्याला हे परत द्यायचं आहे. माझ्या गरजा संपल्या. तुमची माझी धीरूभाई अंबानी पासून मुकेश अंबानी पर्यंत सगळ्यांच्या भाकरीचा आकार एवढाच आहे. हो,
मुकेश अंबानीची भाकरी एवढी मोठी नाही आहे, एवढीच आहे. आता त्याला काही चांदी सोन्याची पचणार पण नाही, त्याचे डायजेस्टिव्ह सिस्टीम विल नॉट परमिट दॅट. ज्वारी बाजरी असलंच त्याला काहीतरी खायला लागणार आहे, तांदूळ खायला लागणार आहे, जे पचतं तेच खायला लागणार आहे. तर भाकरीचा आकार तेवढाच असतो, गरजा तेवढ्याच असतात. त्याच्यानंतर जे काही मिळतं ते लोककल्याणासाठी वापरलं, समाजासाठी वापरलं तर हाच समाज परत आपल्याला मोठं करतो. अल्टिमेट गोल इज टू अर्न द प्रॉफिट. आणि लिटरसी ऑफ अकाउंट्स अँड फायनान्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू बी लर्न बाय एव्हरी बिझनेसमॅन. तुमची कमांड सगळी जी काही आहे ते अकाउंट्स आणि फायनान्स. त्यातला फायनान्सचा अर्थ इज नॉट फंडिंग, फंड मॅनेजमेंट इज नॉट अ फायनान्स. आणि तुमचा फायनान्समधला जो काही अभ्यास असला पाहिजे तो तुमच्या वॉचमनचा पण असला पाहिजे आणि हेल्परचा पण असला पाहिजे. युअर एव्हरी पर्सन इन द ऑर्गनायझेशन शुड बी अ फायनान्स पर्सन. तुमचे जे काही KRAs असतील, KPA असेल, गाईडलाईन्स असतील, सगळं जे काही असेल ना दॅट शुड बी बेस्ड ऑन फायनान्स, फायनान्शियल रेशोज. एव्हरी ॲक्शन यू टेक, एव्हरी ॲक्शन you take cost something. Either it generate the values or it create the waste. आणि हा सगळा वेस्ट तुमच्या बॅलन्स शीटला राहतो, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो. एव्हरी ॲक्शन. वॉचमनने गेट उघडलं, बंद केलं, इकडचं सामान तिकडे ठेवलं, इथलं तिथे केलं, प्रोसेस काही झाली नाही, व्हॅल्यू काही ॲड झाली नाही आहे, इट क्रिएट्स द वेस्ट. त्यामुळे प्रत्येकाचं तुम्हाला माहिती पाहिजे की माझं रॉ मटेरियलचा स्टॉक एवढाच पाहिजे, वर्क इन प्रोसेसचा एवढाच पाहिजे, फिनिश गुड्समध्ये एवढाच पाहिजे, रिसिव्हल्समध्ये एवढाच पाहिजे. माझं स्क्वेअर फुटामध्ये प्रॉफिट किती असतो ते बघितलं पाहिजे. 40,000 स्क्वेअर फूटची जर फॅक्टरी असेल तर पर स्क्वेअर फूट मी किती मिळवतो आणि मी किती मिळवले पाहिजे, पर एम्प्लॉय किती प्रॉफिट मिळवतो आणि किती मिळवलं पाहिजे, आता काय आहे आणि काय असलं पाहिजे. आणि ते जर नसेल तर परत जाऊन राईट फिट आपल्याला बघायला पाहिजे. वेदर ऑल माय पीपल आर डुईंग राईट थिंग राईटली ॲट द राईट टाइम. इफ नॉट, व्हॉट इज द प्रोसेस. त्या प्रोसेसमध्ये जो काही डेटा जनरेट होणार आहे तो माझ्या बॅलन्स शीटला अलाइन होतो का, प्रॉफिट लॉस अकाउंटला होतो का, नसेल तर त्या ॲक्शन्स काढून टाका, अननेसेसरी स्टॉक काढून टाका, अननेसेसरी इन्स्पेक्शन काढून टाका, अननेसेसरी डॉक्युमेंट्स काढून टाका, सगळं काढून टाका. जे व्हॅल्यू क्रिएट करत नाही ते काढून टाका. देन व्हॉट इज व्हॅल्यू. व्हॅल्यू इज व्हेरी सिम्पल टर्म. व्हॅल्यू इज नथिंग बट कस्टमर इज विलिंग टू पे फॉर दॅट. साहेब माझ्याकडे हे बघा असं आहे तसं आहे वगैरे, अरे पण मला नको नव्हते. कस्टमर डोंट सी व्हॅल्यू इन टू दॅट, ही विल नॉट पे फॉर दॅट. काढून टाका तुमच्या ह्याच्यातलं, त्या प्रॉडक्टमधलं प्रोसेसमध्ये सगळं काढून टाका. काही कोणाला दाखवायची गरज नाही. ज्याची तुम्हाला किंमतच मिळत नाही, पैसे मिळत नाहीत, त्या व्हॅल्यूज ॲड करत नाहीत, रिमूव्ह इट. तर तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल, रिझनेबल प्राईसला तुम्ही द्याल आणि जास्त व्हॅल्यू ॲड कराल तर कस्टमर तुम्हाला जे देईल दॅट इज युअर नेट प्रॉफिट. ती सिम्पल टर्म आहे व्हॅल्यूची, बाकी काही नाही. वन इज अ कॉस्ट, दॅट इज अ प्रोडक्शन कॉस्ट. बाकी तुमचं ट्रान्सपोर्टेशन कमिशन वगैरे जे काय असेल डिस्ट्रीब्युटरचं वगैरे त्या प्राईसला, मार्केट प्राईसला तुम्ही देताय. पण त्याच्यापेक्षा जास्त किंमत तुम्हाला तो देतोय का. मारुती गाडी आम्हाला 4 लाखाला मिळते तर आम्ही 40 लाखाची मर्सिडीज का घेतो, इज द व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूज फक्त क्रिएट करायच्या आहेत. त्यामुळे लिटरसी ऑफ अकाउंट्स अँड फायनान्स जे आहे त्याच्या फायनान्सच्या शब्दाची जी गल्लत होते, फंड्स मॅनेजमेंट वगैरे, इट्स नॉट लाईक दॅट. तुमच्या कामगाराला माहिती पाहिजे की जे काम मी करतो त्याच्यात व्हॅल्यू क्रिएट होते का आणि कस्टमर इज रेडी टू पे फॉर दॅट ऑर नॉट. तर मी काम करणार नाही. मालक आले तर मालकाला दाखवण्यासाठी काही करत असेल, डोंट अलाव हिम. लक्षात आलं. सिम्पल. ओके, नेक्स्ट. आता सगळ्यात छोटे आपण समरी घेणार आहोत. बी अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. सिलेक्शन ऑफ द राईट बिझनेस. शाश्वत उद्योग कसा करायचा तुम्हाला संतोष पाटील सरांनी सांगितलंय. तुमचा माइंडसेट काय म्हणतो, तुमचं क्वालिफिकेशन काय, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आणि मार्केट डिमांड काय, अलाइन टू दॅट. सिलेक्शन ऑफ राईट पीपल. टीम फॉर्मेशन करायचं आहे. राईट पीपल डुईंग राईट जॉब राईटली. त्याला त्याचा डेटा त्याच्यासमोर पाहिजे, प्रोसेस तिथे पाहिजेत, गाईडलाईन्स तिथेच पाहिजेत, एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट्स, एरिया ऑफ ऑपरेशन्स डिफाईन करून द्या. त्याच्या पलीकडे जाऊन तू काही करायचं नाही, त्याचा फ्रेमवर्कच करून द्यायचा. मला हा गोल पाहिजे आणि तुझा गोल हा तुझा रिझल्ट एरिया आणि तुझा परफॉर्मन्स मी ह्या इंडिकेटरवरती मोजणार आहे. सिलेक्शन ऑफ राईट कस्टमर. कस्टमर सिलेक्शन महत्त्वाचं आहे. कुठल्या सेगमेंटमध्ये मला काम करायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. प्रॉडक्ट तेच असतं, फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये गेलं, यू फेच मोर मनी. सिलेक्शन ऑफ द राईट स्ट्रॅटेजी. इनसाइड आउट. मला काही द्यायचं आहे का, त्याचं मी डिझाईन आधीच करून ठेवणार आहे का, संधी निर्माण करणार आहे का, आहे त्या संधीचा मी फायदा घेणार आहे. इट्स आयदर वे ऑर अ कॉम्बिनेशन ऑफ दॅट. सिलेक्शन ऑफ द राईट सक्सेस प्लान. सिलेक्शन ऑफ राईट मॉनिटरिंग सिस्टम. डेली, वीकली, मंथली, इयरली मॉनिटर करा. गॅप दिसली तर गॅपवरती RCA करा. त्याच्यावरती परत ॲक्शन प्लॅन रिवाईज करा. त्याला काय चॅलेंजेस आहेत ते समजून घ्या. त्याला तुम्ही सपोर्ट काय देता ते सांगा. एनकरेज हिम, एम्पॉवर हिम,
रिवॉर्ड हिम आणि हीच लोक तुमच्यासाठी काम करू देत. यू डोंट गेट इन्व्हॉल्व इन टू दॅट. तुला काही जमत नाही मी करतो, डोंट से दॅट. तुला जमत नाही तूच कर. क्रिकेटमध्ये बघा एखाद्या बॉलरला ना एक 6 मारतात परत 4 मारतात, त्याचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. कॅप्टन म्हणतो असू दे, यू कंटिन्यू. दुसरा एक बॉलर दुसऱ्या एंडला बॉलिंग करतो. आपल्याला काय वाटतं मागच्या ओव्हरमध्ये त्याला भरपूर मारलाय, 15-20 रन काढलाय, आता बॉलर चेंज करतील. कॅप्टन नेव्हर डू दिस अँड ही नेव्हर डज दिस टाईप ऑफ मिस्टेक्स. त्यांना जबरदस्त ट्रेनिंग दिलेलं असतं. आधीच्या बॉलरला खूप जरी मारलेलं असलं तरी त्याच बॉलरला परत बोलवतात फॉर 2 रिझन्स. बॅट्समनला एक कॉन्फिडन्स त्याचा वाढलेला असतो, कदाचित ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलेला असतो, पॅराडाईम शिफ्ट झालेला असतो. आता हा असा येईल, असाच बॉल टाकेल, याला असाच मारेल. इट्स अ परसेप्शन. आणि जर त्याची मी बॉलिंग जर काढून घेतली तर त्याचा कॉन्फिडन्स लूज होईल. अरे मला मारताय, तो पुढच्या वेळी बॉलिंग टाकू शकणार नाही. त्यालाच बॉलिंग देतात आणि सांगतात की तू तशीच बॉलिंग टाक, काळजी करू नकोस. कारण त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय बॅट्समनचा. या कॉन्फिडन्समध्ये ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी मिस्टेक करेल, देन यू विल गेट द विकेट. Chances of getting the wicket is more important by that time when the confidence of the batsman is on a higher side. आपला जेवढे कॉन्फिडन्स वाढतो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये केव्हा जातो आणि मिस्टेक्स होतात. आपल्याला ऍप्लिकेबल आहे तसंच इथे पण ते आहे. त्यामुळे सिलेक्शन ऑफ राईट मॉनिटरिंग सिस्टीम हा पार्ट जो आहे तो आपला संपूर्ण बिझनेस जो आपण प्रॉफिट डिसाईड केलेला आहे वर्षाच्या सुरुवातीला, ज्याला प्रोजेक्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतात, की माझं प्रॉफिट एवढा असणार आहे, एवढा प्रॉफिट जर असेल तर एवढे एक्सपेन्सेस असणार आहेत. जास्त एक्सपेन्सेस ज्याचे होते ते मी सगळे कॅटेगरीले केलेले आहेत. ट्रान्सपोर्टचा बेसिस जर एक्सपेन्स जास्त असतील तर मला ते कमी करायचे आहेत. सॅलरी जर माझ्या जास्त असेल तर कमी करायचे आहेत. कमी करायचे असतील तर त्याला रिप्लेसमेंट काय पाहिजे, ऑटोमेशनमध्ये मी जाणार का, स्केलेबिलिटीमध्ये काय जाणार, वेदर टू मेक ऑर टू बाय, बाहेर न घेतलं तर स्वस्त पडेल का, हे सगळ्याचा विचार करून मी माझी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आधीच बॅलन्स शीट जर केलेली असेल तर मला तो पाहिजे तो प्रॉफिट मिळणार आहे. त्याचं मॉनिटरिंग फक्त होतं की नाही बघायचं आहे. युअर जॉब इज टू मॉनिटर द परफॉर्मन्स ऑफ द पीपल. दुसरं काहीही आता ह्यापुढे करायचं नाही आपल्याला. आणि सिलेक्शन ऑफ द सक्सेशन प्लॅन, ह्या सगळ्या ओनरशिप्स आपल्या ज्या आहेत हे आपल्या सगळ्या कामगारांना देऊन टाकायच्या. मशीन असेल तर मशीनवर त्याचं नाव लिहा, ज्या एरियात तो काम करतो त्या एरियात त्याचं नाव लिहा. तुकाराम शिंदे या जागेचा तो मालक, त्या जागेची रोजची स्वच्छता करणं, मशीनचा अपकीप करणं, हँडटूल स्वच्छ करून ठेवणं, इन्व्हेंटरी मेंटेन करणं, सगळं त्या एरियाची ओनरशिप त्याची. आपला जेवढं असेल 1 एकराची जर जागा असेल तर 1 एकराची भाग करा, झोन करा, त्या प्रत्येक झोनचे एकेकाला ओनरशिप देऊन टाका. हे सगळं आता तू बघायचंस. तू मालक, तुझं नाव लावलंय का इथे मशीनवरती, तुझं नाव लावलंय. तो म्हणजे माझं मशीन आहे, माझं मशीन एवढं आउटपुट देतं, 8-8 तास चालतं, अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. ड्रायव्हर म्हणतो ही माझी गाडी आहे, 3 वर्षात अजून काही केलं नाही, क्लच प्लेट बदलली नाही. हाऊ ही टॉक, ही टेक द प्राईड ऑफ दॅट आणि यू गिव्ह दॅट प्राईड टू हिम. ओनरशिप तुमच्याकडे नका ठेवू. सक्सेशन प्लॅनमध्ये जा. आणि सिलेक्शन ऑफ एक्झिट प्लॅन, कुठल्याही गोष्टीला अंतर असतोच. तुमच्या माघारी काय घडेल, बऱ्याच वेळा आपले बिझनेस आपल्या घरच्यांना माहिती नसतात. कुठे पैसे गुंतवलेले आहेत, कुणाकडनं येणार आहेत, काही माहिती नसतं. डायनिंग टेबलवरती ह्या चर्चा होऊ देत, लिखित स्वरूपामध्ये असू देत, सगळ्यांना ह्याचे लिटरसी असू दे, तर तुमच्या मागे हा बिझनेस हा निरंतर चालू राहील. पण बिझनेस आणि ऑर्गनायझेशन ह्या सतत वाढत राहिल्या पाहिजे. एवढं जर आपण केलं तर आपण नक्की चांगले बिझनेस बनवू. नेक्स्ट, ही स्लाइड मला जास्त महत्त्वाची वाटते कारण तुम्ही खूप मनापासून हे ऐकत होता. तुमची डीप इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होती, खूप संयम आणि तुम्ही मला सहन पण केलं. सो इट्स अ बिग थँक्यू फॉर यू ऑल. याबरोबरच तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, व्यावसायिक भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच सर. खूप चांगलं आणि सखोल मार्गदर्शन आपण केलं, तर आपले मी मनापासून आभार मानतो.